प्रतिष्ठान येथे दर रविवारी चिंतन सभा आणि बुद्धवंदनेचे आयोजन केलेले असते। तर दर रविवारीप्रमाणे या रविवारीसुद्धा बुद्धवंदना तसेच चिंतन सभेचे आयोजन करण्यात आले आहे। तत्पूर्वी आपल्या आदर्शांचे पूजन आपण करत असतो। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष माननीय रमेश तायडे सर, इंगळे साहेब, माननीय वानखेडे साहेब, सर्व आपले विचारमंचावरील सर्व माननीय सदस्य यांनी आपल्या आदर्शाचे पूजन करावे। सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वखतो भगवता धम्मो धम्मं नमस्वामि। सुभगवतो सावकसंगो संगं नमामि। नमन नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। त्रिरत्न बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। पंचशील पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं
समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु। सर्वांनी उजवा समोर घ्यायचंय। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। जय भीम। प्रबोधन भवनामधील बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, सन्माननीय आजीव सदस्य, सन्माननीय धम्मदानदाते, सन्माननीय संस्कार वर्गाचे विद्यार्थी आणि प्रतिष्ठानचे सर्व कर्मचारी, ह्या सर्वांचं परत एकदा मी प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। बुद्धवंदनेनंतर आपण चिंतन सभेला सत्कार समारंभाला लवकरच सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या अतिशय सुस्वरामध्ये अर्थपूर्ण गीतरचना सन्माननीय धांडे साहेबांनी इथे सादर केलेली आहे। यानंतर आपण सत्कार समारंभ आणि चिंतन सभेला सुरुवात करीत आहोत। आजच्या चिंतन सभेचे अध्यक्ष म्हणून ह्या ऐतिहासिक प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठानच्या सर्वच उपक्रमांचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सरांना मी विनंती करेन त्यांनी आजच्या चिंतन सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारावं। सोबतच मी विनंती करेन ह्या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक सचिव सन्माननीय अशोक इंगळे सर आणि संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेबांना त्यांनी सुद्धा विचारमंचावर स्थानापन्न व्हावं। यानंतर मी विनंती करेन आजच्या ह्या चिंतन सभेमध्ये आपण ज्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे, तर आजचे सत्कार मूर्ती गडचिरोली येथून सेवा PI म्हणून पोलीस इन्स्पेक्टर म्हणून सेवानिवृत्त झालेले सन्माननीय सुनील उत्तमरावजी इंगळे साहेब यांनी सुद्धा विचारमंचावर स्थानापन्न व्हावं। त्यानंतर सन्माननीय इंगळे ताईंना मी विनंती करेन त्यांनी सुद्धा विचारमंचावर स्थानापन्न व्हावं। इंगळे ताईंसोबत मी विनंती करेन सन्माननीय जामनिक ताईंना त्यांनी सुद्धा विचारमंचावर स्थानापन्न व्हावं।
सर्वप्रथम मी विचारमंचावर विराजमान झालेल्या मान्यवरांना विनंती करेन त्यांनी आपल्या आदर्शांचं पुष्प अर्पण करून पूजन करावं. अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक भारसागळे सरांचं पुष्प देऊन स्वागत करण्याकरता मी विनंती करतो सन्माननीय अभ्यंकर साहेबांना. सन्माननीय समाधानजी जामनिक साहेबांना मी विनंती करेन त्यांनी विचारमंचावर विराजमान अशोक इंगळे सरांचं पुष्प देऊन स्वागत करावं. सन्माननीय रमेश तायडे साहेबांच्या स्वागताकरता मी विनंती करेन सन्माननीय आजचे सत्कारमूर्ती सन्माननीय सुनील इंगळे साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करण्याकरता मी विनंती करेन सन्माननीय सुखलाल पांडे साहेबांना. सन्माननीय इंगळेताईंचं पुष्प देऊन स्वागत करण्याकरता मी विनंती करेन सन्माननीय भगत मॅडम यांना. गवई मॅडम यांना विनंती करेन त्यांनी सन्माननीय जामनिकताईंचं पुष्प देऊन स्वागत करावं. धन्यवाद. आजच्या चिंतन सभेचं प्रास्ताविक करण्याकरता विचारमंचावर विराजमान असलेले सन्माननीय अशोक इंगळे सरांना मी विनंती करेन त्यांनी प्रास्ताविक करावं. लताताई वरठे यांना मी विनंती करेन त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. आणि वरठेताईंचं पुष्प देऊन स्वागत करण्याकरता मी विनंती करेन जय भीम तेजस खंडेराव यांना. विश्वाला मानव सुखी व्हावा म्हणून विश्वातील मानव सुखी व्हावा म्हणून त्रिसरण पंचशिलाचा उपदेश करणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांच्या अथक प्रयत्नामुळे आपण आज हे वैभव संपन्न जीवन जगत आहोत. आपणच नव्हे तर भारतातील प्रत्येक नागरिक जो स्वाभिमानाने आज जगतो आहे, ज्यांच्या घटनेमुळं आपल्याला मतदानाचा अधिकार प्राप्त झाला, अन्यथा या गरीब लोकांना कोणी विचारलं नसतं. ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महामानवांनी मानवाच्या कल्याणासाठी आपला देह झिजवला, या सर्वांना त्रिवार अभिवादन. आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या प्रतिष्ठानचे आणि प्रतिष्ठाननी सुरू केलेल्या सर्व उपक्रमांचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक भारसागळे सर, आपल्या प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेब, आजचे सत्कारमूर्ती आमचे सुनील इंगळे साहेब, त्यांच्या मिसेस जामनिकताई आणि मंचकावर उपस्थित सर्वच आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी प्रस्तावना करायसाठी उभा आहे. प्रस्तावनेत आपण पाहतो आहोत की आपल्या ह्या प्रतिष्ठाननी आजपर्यंत काय केलं. तर मी जेव्हा समोर नजर टाकतो तर आपले नेहमीचेच लोक आपल्यासमोर उपस्थित आहेत आणि त्यांना मला असं वाटतं की त्यांना सर्वच माहिती आहे. तरी पण इंगळे साहेब आपल्याकडे नवीन आहेत, ज्यांचा आज आपण सत्कार घेतो आहोत. तर साहेबाच्या माहितीसाठी म्हणून आपण थोडंसं ते रिपीट करूया की आपण ज्या इमारतीत बसलो आहोत, या इमारतीला संपूर्ण खर्च हा 60 कोटी रुपये आला आहे. ही 4 मजली इमारत आहे. खालचा मजला हा बुद्ध धम्म संस्कार वर्ग आहे, आपल्या बुद्ध धम्म संस्कार सभागृह. वर जो मजला आहे
त्या मजल्यावर आपलं आता सध्या कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क हे कॉलेज चालतं आहे. प्रिन्सिपलचं ऑफिस, ॲडमिनिस्ट्रेशन करणाऱ्या सगळी मंडळी, कर्मचाऱ्यांचं ऑफिस, क्लासेस हे वरच्या मजल्यावर आहेत. आणि नंबर 2 म्हणजे त्याच्यावर जो मजला आहे तिथे आपलं समृद्ध असं ग्रंथालय आहे. ज्या ग्रंथालयात जवळपास 5 ते 6 लाखाच्या वर पुस्तकं आहेत. आणि असं ग्रंथालय आपल्या अमरावती युनिव्हर्सिटीच्या कुठल्याच कॉलेजला नाही, असं इन्स्पेक्शनसाठी आलेली जी मंडळी आहे त्यांनी ते कबूल केलं आहे. त्यानंतर त्याच्यावरचा जो मजला आहे म्हणजे आपल्या साध्या भाषेत 4था आणि तसं इंजिनिअरिंग भाषेत 3रा, तर त्या मजल्यावर आपलं बुद्ध विहार आहे. ज्या बुद्ध विहारात कमीत कमी 500 लोक ध्यानासाठी बसू शकतात असं बुद्ध विहार आहे. विहारात सुंदर मूर्ती आहे. जी मूर्ती आपल्याला थायलंडचे खमसिंग नावाचे जे भंतेजी आहेत, जे स्वतः इंजिनियर होते, सिव्हिल इंजिनियर, त्यांनी ते फक्त 3 दिवसात आपल्याला बनवून दिली आहे. तर असं हे आपलं पहिली इमारत आहे. त्याच्या पाठीमागे आपण रमाई भवन उभं करत आहोत. या रमाई भवनामध्ये आपलं जे नियोजन आहे त्या नियोजनानुसार 200 विद्यार्थी ज्यांच्या घरी गेल्या 50 वर्षापासून नोकरी नाही, 1 एकर शेतीही नाही, फक्त मजुरीवर जीवन जगतात, अशांची मुलं जी ग्रॅज्युएट झाली आहेत ती मग कुठल्याही धर्माची असो, कुठल्याही जातीची असो, त्यांची परीक्षा आपण घेणार आहोत. आणि त्या परीक्षेत उत्तीर्ण होणारे 200 विद्यार्थी, त्यांचं सिलेक्शन करून आपण त्यांना UPSC, MPSC हे क्लासेस, बँकिंगचे क्लासेस आणि इथे ग्रंथालय आहे त्यात अभ्यास करण्यासाठी दिवस रात्र त्यांना उभा राहील. त्यांचं सगळं इथं केलं जाईल. जेवण, खावण, राहणे सगळं मोफत राहील. आणि ते जर IPS वगैरे झाले, IPS, IAS झाले तर आनंद आहे, त्यांचं स्वागतच करू आपण. आणि जर झाले नाही तर त्यांच्याच नोकरीची जबाबदारी आपलं प्रतिष्ठानच घेणार आहे आणि आपणच नोकऱ्या देऊ. तर हे नियोजन आपलं. दुसरं असं की आपण आर्थिक परिस्थितीत नेहमीच आपण दुसरीकडेच पाहत राहिलो. बाबासाहेब म्हणतात की आम्ही आमच्या समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक या तिन्ही क्षेत्रात आमचा विकास झाला पाहिजे. मग आर्थिक विकास कसा होईल तर बिना सहकार नाही उद्धार ह्या उक्तीनुसार आपण ते हेरलं आणि आपली सुभेदार रामजी सहकारी पतसंस्था आपण उभी केली. नागरी सहकारी पतसंस्था. सहकारी पतसंस्था आपल्याला माहिती आहे आपल्या प्रत्येक ऑफिसेसमध्ये सहकारी पतसंस्था होत्या, परंतु त्या कर्मचारी सहकारी पतसंस्था होत्या. ही नागरी पतसंस्था आहे ज्यात कोणीही त्याचं शेअर घेऊ शकतं. शेअर आपला 1700 रुपयाचा आहे, परंतु जेव्हा आपण पहिल्यांदा तिथे एंट्री करतो तो प्रवेश फी आणि 100 रुपये परत दुसरे आपल्या कागदपत्र वगैरे यांचा खर्च असे 200 रुपये आपल्याला जास्त द्यावे लागतात. तर आपण तसं न करता आपण फक्त 1800 घेतो आणि त्याला तो शेअर विकतो. तर असे आपण शेअरसुद्धा जवळपास एक मनुष्य, एक व्यक्ती 20 शेअर घेऊ शकतो. सोबतच सहकारी पतसंस्था असल्यामुळं आपल्याला FDसुद्धा स्वीकारता येतात. त्या FDवर आपण वार्षिक 8% देतो आणि 2 वर्ष जर FD टाकली तर आपण त्याच्यावर 10% व्याज देतो. आधी आपण 12% देत होतो, परंतु सरकारी नियमानुसार ते त्या नियमात बसत नसल्यामुळं आपल्याला 10%वर यावं लागलं. तर त्याही याच्यात आपण सगळे लोक आपण तर सहभागी आहात, परंतु जी नवीन मंडळी आहे त्यांनी त्यांच्या नातेवाईकांचा सहभाग आपल्या या पतसंस्थेत असला पाहिजे. आपल्या या प्रतिष्ठानचे ते मेंबरसुद्धा असले पाहिजेत. सहसा चॅरिटी संस्थेचा मेंबर सहजासहजी होता येत नाही, कोणी होऊ देत नाहीत, जे आहेत ते होऊ देत नाहीत. परंतु आपण
अनोळखी माणसाचं सुद्धा स्वागतच करतो. त्याचं कारण आहे तो आपलाच आहे. आणि आपल्या ह्या पतसंस्थेचं एक वैशिष्ट्य आहे की ही अल्पसंख्यक लोकांची पतसंस्था आहे, म्हणजे फक्त बौद्ध धर्मीय लोकांची आहे. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचा जर मेंबर व्हायचा असेल तर तो बौद्धच असला पाहिजे, अशी पहिली अट आहे. त्यामुळं ज्यांना मेंबर व्हायचं आहे त्याला आपण मेंबरशिप 5,000 रुपये आजीव सभासद फी आहे. आणि आत्ता जर तुम्ही येतात नवीन म्हणून तर तुम्ही सोबतच आपल्या विहारासाठी तुम्ही 10,000 रुपये डोनेशन दिलं पाहिजे, असा आपला प्रेमाचा आग्रह आहे. तर 15,000 रुपये भरून तुम्ही आपल्या या संस्थेचे सभासद होऊ शकता. आणि नंतर आपल्या ज्या योजना आपण चालवतो आहोत, लोकांना असं वाटतं की आपली ही संस्था दानाच्या भरोश्यावर मोठी झाली आहे का, तर हा समज अत्यंत चुकीचा समज आहे. दान आलं आहे, प्रश्न नाही, आपण सगळ्यांचं त्या दानदात्यांचं स्वागतच करूया. परंतु आपला खर्च आजपर्यंत जवळपास 150 कोटी झाला आहे. आपण विविध योजनात 150 कोटी खर्च केले आहेत. आणि या 150 कोटीत मोठ्या मुश्किलीने 10 कोटी 150 कोटीतून 10 कोटीसुद्धा आपल्याला दान आलेलं नाही. 10 कोटी जास्त आकडा झाला, 10 कोटी होऊ शकत नाही, परंतु तरी आपण सांगतो आहोत की 150 कोटीतले 10 कोटी फक्त दानात आलेले आहेत. त्या हिशोबाने दान फार कमी आहे. आणि ते साहजिकही आहे. आपली ही पहिली पिढी आहे जी नोकरी करते आहे. नोकरीतून आपण रिटायर झालो आहोत. आपल्याकडे होतंच काय, आधी काहीच नव्हतं. आणि आम्ही नेहमी लोकांना सांगतो की आम्ही नेहमी लोकांजवळून घेण्याचेच प्रयत्न केले आहेत. आताही पहा, विहार बांधायचं असलं की 5-6 लोकांची टीम निघते, भाड्याने एक ॲटो करतात, शहरात गावागावात फिरतात दानासाठी. त्यातलेच पैसे जेवण खावण करतात आणि उरलेले फक्त ते कामात आणतात. तर त्यामुळं आपली लोकांकडे जे प्रतिष्ठा झाली आहे ती अशी झाली आहे की हे मागायसाठी येतात आमच्याकडे. आणि ते खोटं आहे हे आपल्याला सिद्ध करायचं होतं. म्हणून आपण लोकांना इतर लोकांकडून काहीही घेतलं नाही. आपल्याच लोकांकडून सभासद फी घेऊन त्यातून दान घेऊन या योजना आपण जे चालवत आहोत त्या योजनेत येणारा पैसा हा या सामाजिक कामात गुंतवून आपण हे सगळं केलं आहे. आता योजना कोणत्या आहेत, तर पहिलं आपण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपण बचत गट तयार केला आहे. हा बचत गट जम्बो बचत गट आहे. मला नाही वाटत की 4,500 मेंबर एखाद्या बचत गटात भारतात कोणाच्या बचत गटात असतील. 12-25 असं विषम आकड्याचे लोक असतात, म्हणजे बचत गटाचे सभासद असतात. परंतु आपल्या ह्याच्यात 4,500 लोक आहेत बचत गटात. आणि या बचत गटात 200 रुपयापासनं ते 15,000 रुपये मंथली जमा करणारे मंडळी आपल्याकडे आहे. लोक नेहमी आपल्या समाजाला नावं ठेवत असतात की तुमचा समाज काही बरोबर नाही. पण असं नाही. समाजाला बरोबर आपण काम करून दाखवलं, आपला समाज चांगलाच आहे. आम्ही नेहमी सांगतो की त्यातही आमच्या अकोल्याची मंडळी ही अत्यंत स्तुतीपात्र मंडळी आहे की ज्यांनी योग्य काम होते आहे तिथे नक्कीच मदत केली आहे. तर आपल्या इथे आपल्या बचत गटात आजपर्यंत जवळपास 77 कोटी रुपयाची FD आहे. या FDमध्ये आपण 12% वर्षाला व्याज देतो. कधी कधी मला नवल वाटतं की हे सांगत असताना आम्ही जेव्हा 12% सांगतो तर लोक म्हणतात महिन्याचं 12% आहे का. तर अशी कोणतीच संस्था नाही जे महिन्याचं 12% व्याज घेते. आपली संस्था वार्षिक, कोणती संस्था वार्षिकच देत असते. तर आपण वार्षिक 12% बचत गटात FD टाकल्यास देतो आहोत. आणि या बचत गटाचे मेंबर मुंबई, नागपूर, औरंगाबाद, अमरावती या सगळ्या मोठ्या शहरातली मंडळी जी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ती सर्व इथे FD टाकलेली आहे त्यांनी. आणि म्हणून 77 कोटी रुपये बचत गटाच्या FDत आहेत. त्यानंतर आपण दुसरा एक योजना चालू केली आहे, ती आहे आपलं अशोका एंटरप्राइजेस म्हणून एक दुकान आहे. त्या दुकानात आपण लोखंड आणि सिमेंट विकतो आहोत. तर या अशोका एंटरप्राइजला
मध्ये आपण जर FD दिली तर तुम्हाला आपण 15% व्याज देतो आहोत. हे 15% व्याज, परंतु त्याला एक अट आहे. त्याचा लॉकिंग पिरियड 2 वर्षाचा आहे. तुम्ही दिलेली रक्कम तुम्ही 2 वर्षे काढू शकणार नाही. काढली तर मग तुमचं नुकसान होईल. जसं आता SD तुम्ही बँकांमध्ये किंवा पोस्टात FD टाकता, ती जर मध्ये विड्रॉल केली तर आपल्याला दंड भरावा लागतो. तर तसं 2 वर्षे आपण या FD काढू शकत नाही. त्याचं व्याज आहे, आपण 15% त्याला व्याज देतो. आपण आता नुकतीच कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू केली आहे. ज्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अंतर्गत आपण आपल्या कोषाध्यक्ष तायडे साहेबांनी जे आपल्याला 40 लाख रुपये देऊ केले आहेत, त्यांचं घर त्यांनी देऊन टाकलं. त्या घरावर, त्या जागेवर आपण रेवती पॅलेस म्हणून बिल्डिंग उभी करत आहोत. तर या कन्स्ट्रक्शन कंपनीत आम्ही जर FD दिली तर त्याला आपण वार्षिक 16% व्याज देतो आहोत. परंतु त्याला लॉकिंग पिरियड आहे 3 वर्षाचा. 3 वर्ष ते पैसे आपण काढू शकणार नाहीत. त्याच्यावर आपल्याला 16% व्याज मिळेल. तर ह्या 3 योजना आणि आपले सहकारी पतसंस्था या सगळ्या आपल्या रन होते आहेत. आणि या योजनेमुळंच आपल्याकडे पैसा गोळा झाला आहे. आणि म्हणून प्रतिष्ठान काही फुकट घेत नाही. आपण व्याज देतो आहोत FDवर आणि आलेल्या रकमेत आपण ही सामाजिक कामं करतो आहोत, जी आपल्या समाजाच्या हिताची आहेत, कल्याणाची आहेत. म्हणून तुम्हाला सांगितलं की बा आपण 150 कोटी हे खर्च केलेत. यात फक्त 10 कोटी दान आहे की नाही शंका आहे, परंतु तरी आपण सांगतो मोठेपणा म्हणून की लोकांनी 10 कोटी दान दिलं आहे. आणि खरोखरच आपली अकोल्याची सगळी मंडळी आपल्याशी जुळलेली अभिनंदनास पात्र आहेत. ते याच्यासाठी की ती आमच्या पाठीमागे उभी आहेत. या साऱ्या योजना आपल्यामुळं यशस्वी झाल्या आहेत आणि यशस्वी करायच्यासुद्धा आहेत भविष्यात. आपण जे जे काही करतो आहोत ते समाज हिताचं असणार आहे. आणि आपल्या प्रतिष्ठानचा उद्देश हाच आहे की आपल्या समाजातील खालच्या स्तराची मंडळी जी आर्थिक परिस्थितीत नादार आहे त्याला हात देऊन आपल्याला वर आणायचं आहे. आणि याच्यासाठी आपल्या योजना सगळ्या आपण कार्यान्वित करत आहोत. आपल्याला सहकार शेती करायची आहे. त्यापैकी जवळपास 8-10 एकर शेतजमीन आपण विकत घेतली आहे. आपण रिअल इस्टेट कंपनी चालवतो आहोत त्यासाठी. हे सगळं करण्यासाठी पैसा फार गरजेचा आहे. पैसा हा उद्दिष्ट नसावा, परंतु पैसा नसेल तर कामं होऊ शकत नाही. त्याला दुय्यम स्थान द्या, परंतु पैसा असणं गरजेचं आहे. म्हणून बुद्धसुद्धा सांगतात, आणि कधी कधी तर आम्ही सांगताना सांगतो की बौद्ध धर्मीय माणूस गरीब असू शकत नाही. त्याचं कारण आहे, जो त्रिसरण पंचशील पालन करतो, जो बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचं पालन करतो, तो साधासुद्धा माणूस नसतो. तो इमानदार, नीतिमत्ता असलेला, शीलवान असलेला. आणि यामुळं त्याला समाजात वेगळं स्थान निर्माण होतं. आणि तेच बाबासाहेब सांगतात, शेवटी आपल्या भाषणात सांगतात की माझा समाज हा आदर्श समाज असला पाहिजे. आणि तो आदर्श समाज बनण्यासाठी आम्हाला प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. इतकंच नाही तर बाबासाहेब त्याच्याही पुढे सांगतात की जे जे लोक मजुरापासून ते सगळे क्लास 1 पर्यंत जे पगार घेतात, मजुरी घेतात, त्यांनी आपल्या कमाईचा 20वा हिस्सा समाजकार्यासाठी दान केला पाहिजे, हे बाबासाहेब सांगतात. पण आपण जर त्याचं खोलात गेलो आणि असं पाहिलं की आपण 56 नंतर किती केलं हे सगळं काम, तर या मुद्द्याला लोकांनी फाटा दिला आहे. त्याचं कारण आहे, हा मुद्दा आमच्या अंगाशी येतो, सांगणाराच्या येतो आणि लिहिणाराच्या येतो. म्हणून त्याचा आपण हातच लावला नाही आतापर्यंत. परंतु आपण हे सगळं समाजात गेलं पाहिजे आणि त्याच्याशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही, हे आपण
सगळं लक्षात घेऊन ते आपण लोकांना सांगत आहोत. आणि जे जे चांगलं असेल ते आमच्या समाजापर्यंत पोचलं पाहिजे, याची जबाबदारी ज्यांना कळते त्यांची आहे. 56 नंतर हा प्रचार योग्यरित्या झाला नाही म्हणून आमचा समाज विकास करू शकला नाही. तर तो विकास करण्यासाठी बाबासाहेब जे सांगतात ते आपल्याला आचरणात उतरवायचं आहे. बाबासाहेब सांगतात एका भाषणात की मी खूप शिकलो आहे, बॅरिस्टर आहे, खूप डिग्र्या घेतल्यात, म्हणून मला लोक मानसन्मान देत नाही. तर मी सिलवान आहे, नीतिवान आहे आणि माझ्याकडे लोक बोट दाखवू शकत नाहीत. मी विकल्या जात नाही म्हणून सगळे लोक मला घाबरतात आणि मला मानसन्मान देतात. नाही तर बाबासाहेबांचं जीवन जर आम्ही पाहिलं तर प्रत्येक गोष्टीत बाबासाहेबाला विरोध झाला आहे. आणि हा विरोध असूनही बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढं मोठं काम केलं आहे. नुसतं आपल्यासाठी नाही, संपूर्ण भारतीय समाजासाठी काम केलं आहे. आणि भारतीय समाजात भारताने बाबासाहेबाचं संविधान स्वीकारल्यामुळं ते धर्मनिरपेक्ष संविधान आहे. कुठल्याही धर्माला इथे सारखा मान सन्मान दिला जातो, धर्मनिरपेक्ष. आणि म्हणून आमच्या भारतातले सगळे लोक एकत्रित आहेत. ही राज्यघटना जर नसती तर भारताचे 3 तेराक वाजायला काहीच वेळ लागत नाही. आणि तेच काम आता मनुवादी यांचं सुरू आहे की मनुस्मृती येते आहे, रिझर्वेशन गेलं आहे, सगळं खाजगीकरण होते आहे. खूप घसा पाडून आम्ही ओरडतो की आमचा खूप विकास होते आहे. गरीब शिक्षित लोक यांना नोकऱ्या नाहीत. आणि सरकारी उपक्रम सगळे विकल्या चालले आहेत. एअरलाईन विकली, रेल्वे विकली आणि खाजगीकरणात आरक्षण लागू नये. आणि शैक्षणिक बाबतीत तर इतके निमरगट झालो आम्ही की खाजगी संस्था आता सगळ्या पुढे येत आहेत. बालवाडीत जर मुलाचं नाव टाकायचं असेल तर कमीत कमी 1 लाख रुपये त्याला भरावे लागतात, तरच तो बालवाडीत शिकू शकतो, अन्यथा काही खरं नाही. असं असेल तर मग गरीब माणसं शिक्षणच घेऊ शकणार नाही, याची काळजी आपली घेतली पाहिजे. आणि म्हणून हे सांगणं गरजेचं आहे, म्हणून तुमच्यापर्यंत हे पोचवत आहे. म्हणून आम्ही सावध झालं पाहिजे आणि आम्ही बाबासाहेबांनी सांगितल्यानुसार आमच्या आचरणात धम्म आणि नीतिमत्ता ही असली पाहिजे. आणि बाबासाहेब सांगतात तसा आदर्श समाज आमचा निर्मित झाला पाहिजे, एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि आपल्या सगळ्या प्रतिष्ठानच्या योजनेत आपण सर्वांनी स्वतः, तुम्ही आहातच तर तुमचे नातेवाईक मित्रमंडळी यांना सहभागी केलं पाहिजे, एवढं सांगतो. आणि इथे माझी प्रस्तावना थांबवतो. आपण ऐकलात त्याबद्दल शतशः धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद सर. यानंतर आपण आजचे सत्कारमूर्ती सन्माननीय सुनील उत्तमराव इंगळे साहेब यांचा शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार घेणार आहोत. सपत्नीक. मी विचारमंचावर विराजमान सर्व मान्यवरांना विनंती करेन, सोबतच सन्माननीय जामनिक साहेब, सन्माननीय पी.टी. इंगळे साहेब, सन्माननीय गोवर्धनजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिरावजी फुले, छत्रपती शिवाजी महाराज या तमाम बहुजनांच्या हितारक्षणासाठी, समतेसाठी ज्यांनी अर्थात समता पुरस्कार
सगळ्या महामानवांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष या ऐतिहासिक प्रतिष्ठानाच्या मार्फत माझा जो हा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केला आणि भक्कम पाठ पुराव्यानिशी पंचशील विहार, आमचं जे पंचशील मंडळ आहे, जे महसूल कॉलनीमधलं छोटंसं विहार आहे, त्या ठिकाणी असणारे सगळे पदाधिकारी आणि विशेषतः म्हणजे आमचे जामनिक सर, ज्यांनी भक्कम पाठपुराव्यानिशी इथपर्यंत माझं पोहोचण्याचं कार्य केलं, त्यांचं मनस्वी मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या या धम्मपीठावर विराजमान या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सर, जे संपूर्ण जिल्हाभर चिरपरिचित आहेत आणि आता तर संपूर्ण जगभर त्यांचं या प्रतिष्ठानमुळे नाव आहे, हे मी ऐकून भारावून गेलो. आणि जेव्हा मी या ठिकाणी आलो एक दिवस, आपले तुषार सर हे माझे चिरपरिचित आहेत, त्यांचे वडीलसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. मी सरांना जय भीम करतो. त्यांच्या अधिपत्याखाली आम्ही लहानचे मोठे झालेलो आहोत. आम्ही ते शेजारीच राहत होतो वाडेगावला असताना. जेव्हा आमचा संघर्षाचा तो काळ होता, फार अतिशय मौलिक मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलं आहे. त्यांनी मी त्यांचा आज या ठिकाणी पहिल्यांदा भेटत आहो, अतिशय आनंद वाटला. तर माझा हा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी सर्वप्रथम प्रतिष्ठानचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि माझ्याबद्दल थोडंसं सारांश म्हणून एवढंच सांगू इच्छितो की जीवनाचा जो एक वेळ होता, अतिशय संघर्षपूर्ण अशी वेळ होती ती. आणि त्या संघर्षातून जेव्हा जात होतो तेव्हा अनेक अशा संकटांना सामोरे जावं लागलं. विशेष म्हणजे आर्थिक संकट जास्त निर्माण होत होती. पण कुठल्याही प्रकारचं म्हणजे खचून न जाता, हिंमत न हारता, धैर्यानं कार्य करण्याचं हे जे सत्कार्य माझ्यात होतं ते बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्ध आणि धम्म मी लहानपणापासून वाचला होता आणि त्याचा मोठा प्रभाव माझ्या मनावर झालेला होता. तमाम अंधश्रद्धेला आपण कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला न मानता केवळ शिक्षणानंच माणूस मोठा होऊ शकतो, हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आईवडिलांनी जे प्रयत्न केले होते किंवा जे कष्ट त्यांनी माझ्यासाठी उपसले, ह्या कष्टांचं चित व्हावं ह्याच धडपडीनं किंवा ह्याच एका उद्देशानं माझे प्रयत्न सुरू होते. मोठे भाऊ होते जे BA झाल्यानंतर 96मध्ये एका अकस्मात घटनेनं त्यांचा मृत्यू झाला. वीज पडून शेतामध्ये त्यांचं मृत्यू ओढवल्यामुळे परिवारावर बरंचसं आमच्यावर संकट आलेलं होतं. त्याच्यातूनही आम्ही स्वतःला सावरलं. लहान भावाचं शिक्षण होतं, लहान भावाला MSc केलं, औरंगाबादमध्ये मिलिंद कॉलेजमध्ये शिकला आणि तो मोठ्या पदावर गेला, प्राध्यापक म्हणून आज रोजी आहे. तर हे करत असताना बऱ्याच संकटांना मला तोंड द्यावं लागलं, तरीही न डगमगता पुढे पाऊल चालूच राहिलं. आणि अशाच परिस्थितीत मी जेव्हा 1988ला या अकोला शहरामध्ये आलो तेव्हा असं वाटलं होतं की आपण एक मोठं साहित्यिक बनावं. साहित्याकडे माझी फार तेव्हापासूनच जास्त धडपड होती आणि चांगली मजबूत पकडसुद्धा होती मराठी भाषेवर. पण कदाचित नियतीला ते काही मान्यच नसावं आणि म्हणून ते काही घडलंच नाही. नोकरी ही जरुरी होती आणि नोकरी केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हे जेव्हा ठामपणे माहीत पडलं आणि करणं आवश्यकच आहे, तेव्हाच आपण काहीतरी विकास करू शकतो, आपल्या परिवाराचं काहीतरी घडू शकतो. या उद्देशानं मग मी पोलीसमध्ये भरती झालो 1990ला. माझी भरती नागपूरचीच आहे आणि नागपूरच्या इर्दगिर्दच मला राहावं लागलं. तमाम 22 वर्ष नागपूरच्या साईडमध्ये राहिलो आणि सतत 10 वर्ष सर गडचिरोलीला माझी ड्युटी. आणि गडचिरोली म्हटलं म्हणजेच नक्सलाईट एरिया. बाहेर गेलेला ट्रूप्स वापस येईल व्यवस्थित याची कुठलीही गॅरंटी नसते. आणि मी म्हणजे विशेषतः JCRमध्ये ड्युटी करत होतो. JCR म्हणजे जे आमचे पोलीस डिपार्टमेंटचे लोक जाणतात, जॉईंट कंट्रोल रूम असते आमचं. आणि त्या जॉईंट कंट्रोल रूममध्ये जे ट्रूप्स बाहेर जाते त्यांच्यासाठी जे काही रूट मॅप असतात, त्यांची डिग्री असते, कोण्या रूटनं आपण जाणार, कोण्या रूटनं वापस येणार, हा जो मार्ग आम्हाला त्यांना द्यावा लागतात. ह्या विशेष कार्यात मी त्या ठिकाणी
ड्युटीवर कार्यरत होतो आणि ती विशेष जी कार्यची रचना होती ती मला खूप चांगल्या प्रकारे अवगत असल्यामुळे DIGचं स्पेशल डायरेक्शन होतं की आपण इथंच राहावं आणि इथंच 10 वर्षापर्यंत तुम्हाला राहावं लागेल आणि सतत 10 वर्ष तिथं राहिलो. शेवटी मी बी कंटाळून गेलो आणि असं वाटलं की आता याच्यातून थोडी उसंत मिळावी, बस झाली नोकरी. मुलांनी परिवाराने सुद्धा आग्रह केला की आता तुम्ही खूप जास्त झालं, 32 वर्ष नोकरी केली, आता तुम्ही यायला पाहिजे. आणि म्हणून 2020मध्ये आम्ही एक इथं छोटंसं घर घेतलं आणि तेव्हा जेव्हा मुलगा माझा इन्फोसिसमध्ये जॉईन झाला मी सुद्धा समजलं की आता आपल्याला यायला पाहिजे आणि म्हणून मी तिथून मग VRS आलो सर. म्हणजे 6 वर्ष अजून बाकी होते नोकरीचे. तर अशा प्रकारे हा माझा छोटासा एक जीवनकाळ होता. परंतु जेव्हा मी या प्रतिष्ठानला भेट दिली, तुषार सरांना भेटलो, त्यांच्याविषयी त्यांनी दिलेली माहिती ऐकली आणि जेव्हा मुकुंद भारसाकडे साहेबांची जी कॉन्सेप्ट आहे त्यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली ही दिव्य भव्य वास्तू पाहून खरोखर सर भारावून गेलो हरकत नाही. त्यालाच म्हणतात ध्येयवादी. कारण बाबासाहेब हे सुद्धा एक ध्येयवादी होते. आपण सर्वांनीच छोटीसा एक बाबासाहेबाच्या जीवनातली घटना मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. आपण दीक्षाभूमी पाहिलेली आहे, चैत्यभूमी पाहिलेली आहे, डॉक्टर बाबासाहेबाचं इंदोरचंच ते स्थान पाहिलं जे महू ज्या ठिकाणी ते जन्म झालेला आहे त्यांचा. अशाच बऱ्याचशा वास्तू आपण त्यांनी पाहिलेल्या आहेत जी त्यांच्या जीवनात म्हणजे ऐतिहासिक आहेत. परंतु एक अशी वास्तू आपणापासून दूर आहे ती म्हणजे संकल्पभूमी. आपण विजयस्तंभही पाहिला. संकल्पभूमी ही काय आहे? संकल्पभूमी ही ती आहे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सयाजीराव गायकवाड यांच्याकडून दिलेली जी शिष्यवृत्ती होती त्या भरोशावर ते विदेशात शिक्षण घेत होते आणि त्यांचा जो करार होता, जी ट्रीटी होती, त्याच्यात ठरलं होतं की तुम्ही आपलं शिक्षण कंप्लीट करून या ठिकाणी या संस्थानामध्ये तुम्हाला नोकरी करावं लागेल. बडोदे नरेश होते ते. आणि ठरल्याप्रमाणे बाबासाहेब जेव्हा येतात त्या नोकरीवर आपण त्या ठिकाणी जॉईन होतात तर तेथील जे लोक होते, जे अधिकारी होते, जे कार्यरत काम करणारे लोक होते त्या म्हणजे त्या संस्थानामध्ये, त्यांनी जो बाबासाहेबांसमोर जो भेदभाव केलेला आहे, कारण बाबासाहेब जेव्हा विदेशात राहत होतो त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव, नो डिस्क्रिमिनेशन, कारण अशी जी स्थिती होती त्या ठिकाणची, बाबासाहेब ज्या ठिकाणी इंग्लंडसारख्या ठिकाणी शिक्षण घेत होते, कुठल्याच प्रकारचं म्हणजे ऑन द ग्राउंड ऑफ क्रीड, रिलिजन्स, त्यानंतर कुठल्याही प्रकारचं सेक्स, जातीयता, कुठलंच काही त्यांना पाहावं लागलं नाही. परंतु या ठिकाणी मात्र त्यांच्याशी जो भेदभाव करण्यात आला तो एवढा भयानक होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रात्रभर एका रूममध्ये राहत होते. त्यांनी जात न सांगता ती रूम घेतली होती आणि जेव्हा त्यांच्या जातीचं त्या रूमवाल्याला कळलेलं आहे, रात्रीचा 2 वाजताचा वेळ आहे आणि रात्रीच्या 2 वाजता त्यांना जेव्हा कळते की हा माणूस महार आहे हे जेव्हा त्याला माहीत होते तेव्हा बाबासाहेबाला ते रूम आत्ताच्या आता खाली करा असं तो सांगते. बाबासाहेब अवाक होतात आणि ते म्हणतात की मी आता यावेळेला कुठं जाणार, मी आता मी कुठं जाऊ, हा प्रश्न जेव्हा ते म्हणतात आम्हाला माहीत नाही, तुम्ही हे रूम सोडा बस. आणि म्हणून नाईलाजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला ती रूम सोडावं लागते. बाबासाहेब समोरच्या बगीच्यामध्ये जातात, तेथे एका झाडाखाली आसरा घेतात. रात्रीचा प्रहर आहे, रात्रीच्या प्रहरामध्ये त्या झाडाखाली ते बसतात आणि जगातील विद्वत्ता पहा बाबासाहेबाचं व्यक्तिमत्व, ज्याला 32 डिग्र्या मिळाल्या, माणसाचा आपण 1 डिग्री घेता घेता जन्म वाया जातो, ज्या माणसानं 32 डिग्र्या आयुष्यामध्ये संपादन केल्या, 9 भाषांवर ज्यांचं प्रभुत्व आहे, अशा महान व्यक्तीला त्या झाडाखाली बसून रातभर ढसढसं रडावं लागलं. आणि तेव्हाच बाबासाहेब संकल्प घेतात, ती होय संकल्पभूमी. आजही त्यांचा त्या ठिकाणी बाबासाहेबांचा स्टॅच्यू आहे, तिथं ते झाड आहे, त्या झाडाला खाली त्यांचा स्टॅच्यू दाखवलेला आहे. तर तिथं ते संकल्प घेतात की मी एवढा शिकून माझी ही दुर्दशा या देशात केल्या जात आहे, या देशामध्ये एवढं मोठं डिस्क्रिमिनेशन आहे आणि म्हणून मी माझ्या या बांधवांसाठी, माझ्या या समाजासाठी निश्चितपणे काही केलं पाहिजे, नाहीतर हा समाज युगानुयुग जो या जातीयतेमध्ये किंवा सामाजिक विषमतेमध्ये खितपट पडलेला आहे हा तसाच राहील. म्हणून मी यांच्यासाठी काही केलंच पाहिजे, हा संकल्प बाबासाहेबांनी त्या रात्रीत घेतलेला आहे. ही होय ती संकल्पभूमी. आणि म्हणून ज्या व्यवस्थेनं बाबासाहेबाला शिकू दिलं नाही
ज्या व्यवस्थेनं बाबासाहेबाला शाळेत घेतलं नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती व्यवस्था चेंज केली, संपूर्ण व्यवस्थाच बदलली. हाच होय त्या युग प्रवर्तकाचा महान संदेश. म्हणून बाबासाहेब युग प्रवर्तक, साधं सुधं शब्द नाहीत. युग प्रवर्तक कोणाला म्हणायचं? हे होय ते युग प्रवर्तक ज्यांनी युगाला कलाटणी दिली. किती संत महंत ऋषीमुनी या देशामध्ये पैदा झालेले आहेत, पण कोणीही आमची हाक नाही घेतली. युगानुयुगानु चालत आलेली जी मानसिक गुलामगिरी होती ती आमच्यावरची फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढली. हे वय युग प्रवर्तकाचं कार्य, याला म्हणा खरं ध्येयवादी. आणि त्याच ध्येयाची पूर्तता करण्यासाठी भारसाकडे सरांनी जे ध्येय या ठिकाणी संपादन केलं की एवढी मोठी भव्य वास्तू या ठिकाणी निर्माण केली समाजासाठी, मी पुन्हा एकदा त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करून या ठिकाणी माझा हा भव्य स्वागत केला. मी सगळ्यांचं मनस्वी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. जय भीम, जय बुद्ध. यानंतर मी विनंती करेन सन्माननीय इंगळेताईंना, त्यांनी सुद्धा ह्या सत्कार प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय सुखलाल पांडे साहेबांना मी विनंती करेन. सुखलाल पांडे साहेबांची. पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भारसागडे सर, मंचकावर उपस्थित तायडे सर, इंगळे सर, आणि ज्यांचा सत्कार आहे ते इंगळे साहेब, इंगळेताई, वरठेताई, जामनिकताई, या सर्वांना सप्रेम जय भीम. वेळेचं बंधन आहे, बरोबर आहे, कारण की माईक भेटला तर माईकचा दुरुपयोग करू नये, तर तसं आम्ही करत नाही. परंतु ज्यांचा सत्कार झाला ते आपल्या घरापासून केवळ 100 फुटावर राहतात आणि त्यांच्याविषयी 2 शब्द बोलावं म्हणून मीच तुषार सरांना म्हटलं की मी 2 शब्द बोलतो. ते म्हणत 2चे 4 नका करू, म्हटलं 4चे 5 नाही करत, पण 2 शब्द बोलतो. आता इंगळे फॅमिली, इंगळे म्हटल्यानंतर आता आमचे व्याही येतात, त्यामुळे त्यांचंही गर्व आहे आणि इंगळेचा पॉवर आहेच. आणि सर्वात म्हणजे तुषार सराची त्यांनी आधीच मला ओळख सांगितली होती की माझे आणि तुषार सरांचे फार जुने संबंध आहेत, जुने फ्रेंडशिप आहे, त्यामुळे मी प्रतिष्ठानला जुळेलच, याच्यात काही शंका नाही. त्यांच्याविषयी एक सांगायचं राहिलं की ते ज्यावेळेस इथं आले सर्वात प्रथम त्यांनी लॉ कॉलेज जॉईन केलं. हा महत्त्वाचा मुद्दा आपला सुटला, कारण एज्युकेशन त्यांनी सोडलं नाही. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे नेहमी भंतेजीची आवक जावक असतो, त्यांच्याकडे नेहमी उपासकांची आवक जावक असतो. त्यांना बाबासाहेबांच्या भजनाची अत्यंत आवड आहे, त्यांच्याकडे पूर्ण इन्स्ट्रुमेंट आहेत आणि नुसतं बाबासाहेबाचे जे विचाराचे माणसं त्याच्याकडे येत राहतात, हे महत्त्वाचं सांगायचं राहिलं होतं. नेहमी रेलचेल असतो त्यांच्याकडे धम्म उपासकांची. मग ते आल्यानंतर आमची अशी ओळख झाली. सर म्हणे मला राजकारणात जावं वाटतो. म्हटलं राजकारणात जाऊ नका. नाही म्हणे मला टेस्ट पाहतो. मग त्यांनी टेस्ट पाहिली, मग ते मला भेटले. फारच खराब आहे म्हणे राजकारण एवढं खराब आहे म्हणे, तुम्ही बोलले होते. म्हटलं आता आम्ही टीचर आहो, प्रदीर्घ आम्हाला 25-30 वर्ष लेकरं शिकावले, आता तुम्हाला नाही शिकू शकत आम्ही, कारण तुम्ही देशाची बॉर्डरवर राखण केलं म्हणजे तुमचं पद उच्च आहे. मग त्यांनी काय केलं की काहीतरी छंद पाहिजे म्हणून त्यांच्याकडे चांगली शेती आहे. ते म्हणत शेती मी माझ्या नातेवाईकाला वाहून देतो आणि तो अशा छोट्या छोट्या चुंबळ्यात देतो म्हणे सर आम्हाला. ज्यावेळेस सरांनी स्वतः शेती केली तर त्यांना घर बांधायचं काम पडलं, एवढं त्यांना पीक होतो. हे वस्तुस्थिती आहे. देत होते शेती ते भावबंधकालाच, दुसऱ्यालाच देत नव्हते. पण आतून प्रेम किती भावबंधकाचं. लगा म्हणे तो फारच कमी देतो, डाळ देतो म्हणे अर्ध पोतं, गहू झाले मग ते एवढे, आणि जे हायब्रिड झालं मग ते एवढं. पण पहिल्याच वर्षी इंगळे सर यांनी पीक काढलं. सर म्हणे मला घरच बांधायचं काम पडलं. म्हटलं तुम्ही खरे उपासक आहात, बाबासाहेबांच्या विचारावर चालणारं घर आहे आणि तुम्हाला कधी कमीच पडणार नाही. आणि अत्यंत रिस्की पोस्टवरून तुम्ही इकडे आलेत आणि आपण प्रतिष्ठानला जुळले, त्याबद्दल तुमच्या फॅमिलीचं मी कौतुक करतो. आणि इंगळे सरांनी सर्व योजना समजावून सांगितल्या, मी रिपीट करत नाही, कारण की तुम्ही आले तर आमचा साज वाढतो, आमचा म्हणजे समाजाचा साज वाढतो. सरांनी सांगितलं की बुवा हे याच्यामध्ये सर्व कोटीमध्ये 10 कोटी समाजाचे आहेत, पण 10 कोटी इज द फाउंडेशन ऑफ दिस बिल्डिंग, नेहमी सर म्हणतात.
सरांनी 150 कोटी कमावले, भारसागळे सरांचे ते बुद्धिमत्ता कौशल्य. परंतु सर नेहमी म्हणतात की माझा समाज आहे, एवढा चांगला समाज जगात कोणाचाच समाज नाही. म्हणून 10 कोटी जरी समाधान दिले तर ते फाउंडेशन ऑफ धिस बिल्डिंग, म्हणजे आमचं फाउंडेशन आहे. आणि फाउंडेशन इतकं मजबूत आहे की तेवढं या बिल्डिंगला 200 वर्ष काही होणार नाही. म्हणून भारसागळे सरांनी जी योजना आणली त्या योजनेचा आधार घेऊन आपण पुढे 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 जात आहोत. आणि मला असं वाटते, तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही सर्व योजनेमध्ये, आधी मला सांगितलं मी योजनेमध्ये भाग घेतलेला आहे तुषार सरांच्या माध्यमातून. त्यामुळे अनेक योजना आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही भाग घ्यावा. संगीताचा तुम्हाला आवड आहे तर येत चला इथं. तुमची पर्सनॅलिटी हँडसम आहे, आपल्याकडे कॉलेज आहे, बाबासाहेबांचे गाणे तुम्हाला येतात, तुमच्याकडे सर्व इन्स्ट्रुमेंट आहे आणि तुमचा खूप समाजाला उपयोग होईल. मी एवढीच आग्रहाची विनंती करतो की तुम्ही नेहमी आमच्या प्रतिष्ठानला या, म्हणजे आपल्या प्रतिष्ठानला या आणि प्रतिष्ठानची भरभराट वाढवा, एवढी विनंती करून माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर आजच्या चिंतन सभेचे अध्यक्ष आदरणीय ह्या सर्व ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठानच्या सर्वच उपक्रमांचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक भारसागळे सरांना मी विनंती करेन त्यांनी आम्हास मार्गदर्शन करावं. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध संत कबीर, संत रविदास, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, सुभेदार रामजी आंबेडकर, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, संत गाडगेबाबा यांच्या समग्र मानवी विचारांना विनम्र अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती सन्माननीय इंगळे साहेब, इंगळे ताई, त्याचबरोबर विचार मंचावर विराजमान आमच्या उपासिकाताई, सन्माननीय इंगळे सर, सन्माननीय तायडे साहेब आणि कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय बौद्ध उपासक आणि उपासिकांनो. आताच ऐतिहासिक प्रतिष्ठान संदर्भातली आपणाला सगळी माहिती या ठिकाणी सन्माननीय इंगळे सरांनी सांगितलेली आहे. आणि सत्कारमूर्ती पोलीस इन्स्पेक्टर इंगळे साहेब यांनी खूप चांगलं असं वर्णन आपल्या प्रतिष्ठानचं केलेलं आहे. बाबासाहेबांचे विचार या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत. संकल्पभूमीबद्दल देखील खूप चांगले विचार, समाजाला प्रेरणादायी अशा प्रकारचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उदाहरणाच्या आधारे इंगळे साहेबांनी स्पष्ट केलेले आहेत. माझ्या मित्रांनो, आपण 30 मंडळी जरी असलो तरी हा असणारा कार्यक्रमाचा व्हिडिओ हा समस्त भारतामध्ये, भारताच्या बाहेर देखील जातो. त्यामुळे ऐतिहासिक प्रतिष्ठान संदर्भातली असणारी माहिती जी वास्तववादी माहिती आहे ती संपूर्ण भारतभर आणि आंबेडकराईट असणाऱ्या पुरोगामी विचारांच्या समाजापर्यंत ही पोहोचण्याची आवश्यकता आहे. पुरोगामी विचारांच्या समाजापर्यंत पोहोचणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच या देशामध्ये राहणारा जो प्रतिगामी विचारांचा समाज आहे त्या समाजाचं देखील प्रामुख्यानं प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे. जो समाज पुरोगामी विचारांचा आहे त्याला जास्त सांगण्याची काही आवश्यकता नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असणारा विचार या देशाच्या प्रतिगामी विचारांच्या लोकांचं प्रबोधन होण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे. कारण जो अडाणी अज्ञानी असेल त्याला समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. जो गैरविचारी असेल त्याला समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. आणि जो समजदार असेल त्याला पुन्हा पुन्हा ते समजदारीचे विचार आपल्या मनस्पटलावर कोरून घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून
या दोन्ही वैचारिकतेच्या दृष्टिकोनातून म्हणजे दोन्ही वर्गाला, पुरोगामी विचारांना देखील चांगले विचार सातत्यानं सांगण्याची आवश्यकता आहे आणि जो प्रतिगामी विचारांचा समाज आहे त्याला देखील पुन्हा पुन्हा हा पुरोगामी विचार, चांगला विचार सांगण्याची आवश्यकता आहे. कोणी जर असं म्हणत असेल की मी चांगल्या विचारांचा माणूस आहे, पण त्यांनी जर त्याचा तो चांगला विचार पुन्हा पुन्हा आपल्या डोक्यामध्ये आणला नाही, तर माझ्या मित्रांनो, तो चांगला विचार काही कालावधीनंतर हा विस्मरणामध्ये गेल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून कोणी असं समजण्याचं कारण नाही की मला काही सगळं माहीत आहे, मला बाबासाहेब माहीत आहेत, मला बुद्ध माहीत आहेत, आणि म्हणून मग मला ते विचार पुन्हा पुन्हा ऐकण्याची काय आवश्यकता आहे. मला प्रतिष्ठान चांगलं माहीत आहे, तर प्रतिष्ठान पुन्हा पुन्हा ऐकण्याची काय आवश्यकता आहे. परंतु असं ज्यांना ज्यांना वाटते आहे तर तो अत्यंत गैरसमज होणार आहे, चुकीचा मुद्दा होणार आहे. अजूनही तुमच्या आपल्या लक्षामध्ये हे आहे की आपण लाखो वेळा प्रतिष्ठान समजावून सांगितलेलं आहे, तरीही प्रतिष्ठान सांगण्यामध्ये एक वाक्यता आपल्याला दिसून येत नाही. याचं कारण काय असलं पाहिजे की मला जे करते आहे ते मला करते आहे, बस मला जेवढं करते आहे ते तेवढं करेक्ट आहे, तेवढंच ते सत्य आहे. तुम्हाला जे करते आहे, तुम्ही जे समजावून सांगून राहिले, तुमच्या समजावून सांगण्यात, माझ्या समजावून सांगण्यात एक वाक्यता कशा प्रकारे का दिसून येत नाही. म्हणजे 2004 पासून आपण प्रतिष्ठान सातत्यानं समाजापुढे सांगत आलेले आहोत, परंतु सातत्यानं सांगत असणारे सगळे माणसं एका धाग्या दोऱ्यामध्ये ओवावेत अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी व्यक्त का केला जाऊ शकत नाही. त्याचं कारण जर आपण शोधलं तर आपल्या असं लक्षात येते की मला जे कळते ते कळते, मला जे कळलं ते कळते, मला जे कळलं ते मी सांगतो. परंतु आपल्या सांगण्यामध्ये एक वाक्यता, एक सुसूत्रता कशा प्रकारे येईल की जेणेकरून एक सुसूत्रता जर आली तर त्याचा असणारा प्रभाव हा काही और असतो. आणि म्हणून आपण याच्यामध्ये सातत्यानं चिंतन मनन केलं पाहिजे की वास्तविक दृष्टिकोन सांगत असताना सगळ्यांचा असणारा तो विचार हा शास्त्रशुद्ध पद्धतीनंच असला पाहिजे. प्रतिष्ठानबद्दलच नाही, सगळ्या बाबतीमध्ये असला पाहिजे. बाबासाहेबांच्या विचारांच्या संदर्भात देखील असला पाहिजे. नाहीतर ते अनेक साहित्यिक, या ठिकाणी सन्माननीय इंगळे साहेबांनी साहित्यिकांचं चांगलं उदाहरण दिलं. ते साहित्यिक क्षेत्रामध्ये पदार्पण करणार होते अशी त्यांची इच्छा होती. ते पोलीस डिपार्टमेंटला असताना देखील आज देखील त्यांच्या असणाऱ्या त्या शब्दरचनेमध्ये, त्या वलयामध्ये खूप अशी ताकद जी आहे, शब्दांची मांडणी जी आहे, शब्द मांडणीचं वक्तृत्व जे आहे ते त्यांच्या शैलीमधून आज देखील आपणाला झळकताना दिसते आहे. आणि ते नैसर्गिक दृष्टिकोनातून नॅचरली काही रिटायर झालेले नाही आहेत. त्यांचे अजून मला वाटते 6 वर्ष सांगितलं त्यांनी की 6 वर्ष बाकी आहेत. आता हे 6 वर्ष सांगताना मी जर असं वक्तव्य केलं असतं की त्यांचे 2-4 वर्ष बाकी आहेत, हे मला सांगता आलं असतं. त्यांचे 8-10 वर्ष बाकी आहेत, हे मला सांगता आलं असतं. पण याच्यातली जी सुसूत्रता आहे, फिगरिंगकडे जेव्हा आपण वळतो त्यावेळेला सायन्स ही त्या ठिकाणी अस्तित्वात येते. माझ्या मित्रांनो, वैज्ञानिक दृष्टिकोन त्या ठिकाणी अस्तित्वात येतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारच एक विज्ञान आहे. त्यामुळे आपण एक्झॅक्ट आपल्याला या ठिकाणी इंडिकेट झालं ना, 6 वर्ष बाकी असताना देखील त्यांनी VRS घेतलेला आहे. तर हा फिगर कधी आपण विसरूच शकत नाही. आणि म्हणून जर आपल्याला शब्द, त्या असणारे जे काही अंक आहेत, फिगर्स आहेत, ते जर थोडंसं कसं क्रिटिकल वाटत असेल एक्सप्लेनेशनच्या दृष्टिकोनातून, तर आपल्याला थेरॉटिकल पोर्शन मानता येते की त्यांचे अनेक वर्ष बाकी असताना देखील VRS घेतलेला. कारण फिगर मांडला तर चुकतो.
आणि म्हणून वास्तववादी दृष्टिकोन हा सातत्यानं आपला समाज कसा मानत जाईल ही नीड ऑफ द सोसायटी आहे, ही समाजाची गरज आहे. जसं विज्ञानामध्ये किंवा अंकगणितामध्ये 1+1 आपण म्हणतो तो 2च होणार आहे. आता अनेक लोक कल्पनेच्या भोवऱ्यामध्ये 1+1 11 म्हणतात. असं काय म्हणू नये आपण 1+1 म्हणजे 11. तर हे असणारी एक वैचारिक कल्पनेची भरारी घेण्याची जी काही एक सवय असते की 1+1 म्हणजे 11 म्हणू शकतो आपण. आता हे बोलायला बोलू ना आपण, पण 1+1 आपल्याला 2च म्हणा लागणार आहे. तुमचा कुठलाही विषय घ्या सायन्सचा, हे सोशल सायन्स देखील सायन्स आहे हो. एक नॅचरल सायन्स आणि सोशल सायन्स. तर नॅचरल सायन्सेसमध्ये हे डेफिनिटी येते आणि सोशल सायन्सेसमध्ये डेफिनिटीच्या असणाऱ्या अवतीभोवती आपले विचार हे पक्केपणाने फिरत असतात. आणि म्हणून माझ्या मित्रांनो काय होते की सौ बकाने एक लिखा आहे, याच्यावर आपण चिंतन केलं पाहिजे. कारण हा व्हिडिओ आहे. मागच्या रविवारचं भाषण आणि या रविवारच्या भाषणातले फिगर जर चुकले, हा समाज आपल्याला समजून घेतो म्हणून ठीक आहे. आपला ते लाड करतोय समाज, हा आपला समाज आपला लाड करतो, आपल्याला लेकरू समजतो म्हणून आपण वाचत आहोत. अरे वा एवढं करून राहिले, जाऊ द्या ना हो, त्या गोष्टीकडे कशाला पाहता. आणि म्हणून आपल्याला वास्तववादाकडे जास्त वळण्याची आता आवश्यकता आहे. माझ्या मित्रांनो, आपलं ऐतिहासिक प्रतिष्ठान जे आहे ते आपल्या प्रत्येक व्यक्तीचं मूल्यमापन करणारं एक स्थळ आहे. हा एकूणच आपला समाज परफेक्शनकडे कसा वळणार आहे याचं असणारं एक प्रशिक्षणाचं आपलं स्थळ आहे. नाहीतर काय होणार आहे, खाल्लं किती आणि ठेवलं किती, हे कोण विचार करते या गोष्टीचा. अख्खा आपला समाज जो आहे त्या समाजाकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला काय दिसते आहे की आज देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ज्यांना ज्यांना कळला त्या त्या व्यक्तीनं मनोभावे करंगडी धरून जसं लहान लेकराला चालणं शिकवावं तशा प्रकारची आज देखील अवस्था आहे. त्याचं कारण असं आहे की समाज अस्तित्वाची प्रक्रिया ही सातत्यानं चालणारी आहे. समाज अस्तित्वाची प्रक्रिया सातत्यानं चालणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समाज निर्मितीची प्रक्रिया ही सातत्यानं चालू असते. आज तुम्ही आपण 60, 70, 80 वर्षाचे झालो, दुसरा समाज येत आहे आपल्या मागावर. समाज सोशल क्रिएशन ही एक सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे. कोणी असं म्हणू शकत नाही की आता समाज रिफॉर्म झाला. समाज रिफॉर्म झाला म्हणताबरोबर आपल्याजवळ एक पोरगा येतो तो सांगतो आज शनिवार आहे का, उपवास आहे का, आज सोमवार आहे का, उपवास आहे का, आज हे दिंडी निघाली तिकडे चालले का. आपण म्हणतो यार वर्ष अख्खं आयुष्य गेलं प्रबोधन करता करता आणि हा काय बोलू लागला. पुन्हा तुम्हाला मागं वळावं लागते आणि त्या न चालणाऱ्या पोराला देखील चालणं शिकवावं लागतं. म्हणून सोसायटी ही सातत्यानं जन्म घेत राहत. त्याकरता आपल्याला असं कधीच सांगता येत नाही की आता समाज रिफॉर्म झाला. बाप शिकला, रिटायर झाला, गेला, पोराला शिकवलं का. तो पोरगा म्हणते मी आता शिकलो, सगळं झालं, तर त्या बापाचा नातू शिकला का. ही असणारी सातत्यानं चालणारी प्रक्रिया. म्हणून बुद्धांनी एक परिवर्तनाचा सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आहे. हे सातत्यानं चालणारं परिवर्तन आहे. हे अथक पद्धतीनं चाललं पाहिजे. मी खूप केलं, आता काय करण्याची गरज आहे, संपलं काम. आतापासून चेतना आपल्या डोक्यामध्ये पाहिजे की या असणाऱ्या फॉर एक्झाम्पल
इमारतीचं आयुष्य जर 150-200 वर्ष असेल तर अकोला शहरामध्ये आपल्याला अजून कुठं काही अस्तित्वात आणायचं आहे का? या इमारतीला आता 15 वर्ष झालं आहे बा, आता असणारे आपले किती वर्ष राहिले? आपण दोघं जे काही 15, 20, 25, 30 वर्ष, सगळ्यात लहान जो लाईफ मेंबर असेल, समजा आता मुनमुन आहे त्या ठिकाणी सगळ्यात लहान वयाची बसलेली, तर ती जर इथून आता 70 वर्ष जगत असेल तर तिच्या डोक्यामध्ये हा सातत्याने विचार येईल की मी 70 वर्ष जगत असताना तरी ही इमारत असणारी जे पुढे चालणार आहे 50-60 वर्ष, तर त्याच्या पुन्हा ऑप्शनल वेमध्ये मला काही क्रिएट करावं लागेल आहे का मागच्या पिढ्यांसाठी? आणि म्हणून माझ्या मित्रांनो, या आपल्या असणाऱ्या प्रतिष्ठानमध्ये आपण ज्या विचारांची मांडणी करत असतो ती अत्यंत खूप निर्मळतेनं, वास्तववादी दृष्टिकोनातून, पक्केपणानं, की तुमच्या आपल्या असणाऱ्या विचारांमधून एक पक्क असं प्रबोधनाचं पुस्तक तयार व्हावं. यस, दीज ऑल लाईन्स आर द परफेक्ट. नाहीतर हाती घेतलं तर सावतेन, सोडलं तर पडते. अशी वैचारिकता आपल्या असणाऱ्या प्रतिष्ठानच्या प्रबोधनात्मक दृष्टिकोनातून काही आवश्यकता नाही. याच्यासाठी आपल्याला असणारी गरज कशाची आहे? अध्ययन करून आपल्याला मांडणी करावं लागणार आहे, अभ्यास करून त्याची मांडणी करावं लागणार आहे. आणि म्हणून आपले जे व्यवस्थापक आहेत सन्माननीय तुषारजी खंडेराव, तर यांना निश्चितपणे याचा विचार करावा लागणार आहे की आता आपल्याला याचं असणारं आजच्या तारखेचं बुकलेट झालं. आता याच्यावर जे काही जे समुद्रमंथनाच्या कथा आपण पाहिलेल्या आहेत, कोण निघालं त्याच्यातून, काय निघालं त्याच्यातून, कोणाचा तोडून विष निघालं, त्यानं कोण प्राशन केलं वगैरे वगैरे, ते सगळं मंथन झालं. आता इथपर्यंत सगळं मंथन करत करत आपण आलो. आता आपल्याला एक्झॅक्ट पोझिशन आजच्या तारखेला तरी गडबड होत आहे. म्हणजे अजून आपण जे कामं आपल्याला करायचे आहेत ते असणाऱ्या 5% नाही. आपण आपल्याला जे संकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधनाच्या आधारे जे आपण संकल्प केलेले आहेत, तर त्या संकल्पाचा 5% देखील कंप्लेशन झालेलं नाही. आणि म्हणून तरीही त्याच्यामध्ये गडबड होऊ नये बा, आता खूप काही झालं, खूप काही झालं, अशी गडबड होऊ नये आणि त्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचू नये. ज्या दिवशी आपण समाधानी असू त्या दिवसापासून आपण काहीच करू शकणार नाही. ज्या दिवसाला आपण समाधानी असू त्या दिवसापासून पुढे आपण काही करू शकणार नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार काय आहे? तो उदात्त असला पाहिजे. आपल्या कामाबद्दलची असणारी व्यापकता असली पाहिजे. पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं पुन्हा चेतना निर्माण करतात आपल्यामध्ये की असं समजू नका, करीन तर खूपच मोठं करीन, नंतर काहीच नाही. म्हणून एक एक काम, लहानातलं लहान काम हाती घ्यायचं, ते कंप्लीट करायचं, पुन्हा दुसरं काम हाती घ्यायचं, ते कंप्लीट करायचं. अशा प्रकारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आहे. करील तर मोठंच करील. आता बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा जो काही टाईम टू टाईम चेंजेस आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमधली जी परिवर्तनशीलता आहे, काल बाबासाहेबांनी काय सांगितलं आणि आज बाबासाहेब काय सांगतात त्याच मुद्द्यांवर. आणि म्हणून तो विचार आपल्याला, माझ्या मित्रांनो नम्रपणे सांगतो, तो विचार आपल्याला पकडता आला पाहिजे. सरांनी खूप चांगला विचार मांडला की बाबासाहेबांनी किंवा बुद्धांनी, तो रेफरन्स जरी त्यांनी दिला नसला तरी त्यांनी सांगितलं आहे किंवा तसं आता मी स्पष्टपणे सांगत असतो की गरीब हा बुद्ध असूच शकत नाही. गरीब मनुष्य हा बुद्ध असू शकत नाही. म्हणजे याला हा शब्द घेऊ नका की म्हणजे तथागत बुद्ध असू शकत नाही. ते त्या कार्यक्रमाला गल्लत तशीच झाली आहे का?
त्या आपल्याला काय म्हणायचं आहे त्याच्यातून आपल्याला समजून घेण्याची गरज आहे की तो बौद्ध असू शकत नाही, बौद्ध समाजाचा असू शकत नाही, गरीब मनुष्य बौद्ध समाजाचा नाही असू शकत. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे. मग बौद्धांना काय करायचं का, काय साता समुद्रापार फेकून द्यायचं आहे का काय, की लगेच बाबासाहेबांनी सांगितलं की मग आता आपल्याला त्या पद्धतीनं तो विचाराचा सरांनी मांडला किंवा विसावा हिस्सा दिला पाहिजे. कशासाठी दिला पाहिजे, किंवा या समाजातली असणारी गरिबी दूर झाली पाहिजे, दारिद्र्य दूर झालं पाहिजे. आणि म्हणून मग एकाच वेळेला बाबासाहेबांनी जे एका विशिष्ट मुद्द्यांवर वेगवेगळे विचार मांडताना बाबासाहेब जे दिसतात आपल्याला, तो विचार आपण ध्यानात घेणं गरजेचं आहे. हे 60 वर्षामध्ये तोही उल्लेख केला इंगळे सरांनी की 60 वर्षामध्ये ह्या घटना घडल्या नाही. आणि म्हणून मग आपल्याला प्रतिष्ठानला त्या मुद्द्याकडे वळण्याची आवश्यकता पडली. आता सेवानिवृत्त सन्माननीय सत्कारमूर्ती इंगळे साहेबांनी तो मुद्दा मांडला की त्यांनी काय यातना सहन केल्या, आपण सगळ्यांनीच यातना सहन केल्या, पण ती संधी आलेली आहे इंगळे साहेबांवर सांगण्याची. सत्काराच्या निमित्तानं ती संधी आलेली आहे. प्रत्येकालाच अडीअडचणीतून द्यावं लागणार आहे, परंतु गरिबीचे काय चटके असतात आणि म्हणून त्याचं साधर्म्य आपण कशाशी साधलं, अति व्हेरी क्लिअर. या गरिबीचं साधर्म्य आपण कशाशी साधलेलं आहे, पंचशील, 22 प्रतिज्ञा आणि गरिबी. हा मुद्दा आपल्याला इन ब्रॅकेटमध्ये टाकताच येणार नाही. येडगावचा पत्ता विचारायचा आणि पेडगावला जायचं असं जर असेल तर ना येडगाव भेटत ना पेडगाव भेटत. हा तत्वज्ञानाचा भाग झाला की पंचशिलेचं पालन आणि 22 प्रतिज्ञा याचं पालन जे करतात, तत्वज्ञानाचा भाग, याचं पालन जे करतात त्यांना त्याग सांगण्याची गरज नाही. पण हा त्याग इन ब्रॅकेटमध्ये टाकण्यात आला 60 वर्षापासून. म्हणून बाबासाहेब पुन्हा सांगतात, मी देखील वासरूच आहो म्हणून शिंग मोडून काही वासरात घुसू नका. हा विचार त्यातला आहे. जमलं आपलं पंचशील आणि 22 प्रतिज्ञा. आपण झालो आता बिलकुल कट्टर अनुयायी, उपासक. त्याग कळला नाही का त्यातला. आणि म्हणून बाबासाहेबांनी पुन्हा स्पष्टीकरणामध्ये सांगितलं, नाहीतर काय गरज होती बाबासाहेबांना. पंचशील 22 प्रतिज्ञा दिली, बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ दिला, त्याच्यानंतरच्या प्रतिज्ञा दिल्या. पण बाबासाहेबांना माहीत आहे शिक्षण ही दुधारी तलवार आहे. चतुराई करणार आहेत लोक. न्यायमूर्तीसारखा समाज झालेला आहे. जसा न्यायमूर्ती वकिलाला म्हणते, तुम्ही जे म्हणता पुस्तक दाखवा, आर्टिकल दाखवा, तुमच्या म्हणण्याला काय अर्थ आहे. म्हणून समाज हा न्यायमूर्तीसारखा वागण्याचा प्रयत्न करत असतो. आणि विद्वान लोक तर करतातच करतात. 60 वर्षात तेच झालेलं आहे. हा मुद्दा कोणी मांडला आहे, कोणत्या विद्वानाने मांडला, विसावा हिस्सा दिला पाहिजे. आपण तर चॅलेंज प्रतिष्ठानद्वारा तर आपण नेहमी करता चॅलेंज करत असतो, नम्रपणे चॅलेंज. महाराष्ट्रातल्या कोणत्या विद्वानांनी, प्रबोधनकारांनी हा मुद्दा व्याख्यानामधून मांडला. जसं पोलीस डिपार्टमेंटचा सत्कार आहे आज, म्हणजे चोर पकडा लाख रुपये घेऊन जा. कोणत्या विद्वानांनी मांडला, कोणत्या धम्म कार्यकर्त्यांनी मांडला. लपून ठेवला. आजही पंचशील 22 प्रतिज्ञेच्या मागं लपण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, सुरूच आहे. एक मात्र आपल्या महाराष्ट्रामधलं आपलं प्रतिष्ठान आहे की हा मुद्दा लफाडात आणून डालो आपण. स्पष्टपणे आपल्या असणाऱ्या अडाणी अज्ञानी लोकांना आपण आव्हान केलं पाहिजे की नोकऱ्या करणाऱ्यांना अडाणी अज्ञानी लोकांनी जा विचारला पाहिजे. नोकरी केली,
20व्या हिस्साचं काय केलं सांगा? दिला का 20वा हिस्सा? 22 प्रतिज्ञान पंचशील, हो ना. त्याच्याशिवाय कंप्लीट होतच नाही पंचशील 22 प्रतिज्ञा. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, आता समाजात ही वेळ येऊन ठेपलेली आहे. सोपं गणित आहे हो. मी तर आपण नेहमी करता म्हणतो प्रतिष्ठानद्वारा, मी देखील 35 वर्ष जॉब केला लेक्चरशिपचा, मास्तरकीचा. एक वहीचं कागद असते का नाही, म्हणजे 40 पेजेस, 80 पेजेस, 100 पेजेस, 200 पेजेस, त्यातलं एवढंसं पान, रजिस्टरचं नाही म्हणत मी, एवढंसं पान घ्यायचं. त्या पानातच तर 35 वर्षाचा हिशोब बसते राजा. याला का मंत्र लागतात का? एका महिन्याला सरासरी एवढा पगार, 12 महिन्याला एवढा पगार, 35 वर्षाला किती पगार, 20 वयाचा किती, 4 ओळी. कठीण गणित आहे का? प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये कमीत कमी लाख वेळा त्रिशरण पंचशील 22 प्रतिज्ञा म्हणतो. मग हा भाग 20व्या हिस्साचाच कळत नाही का? आणि म्हणून याच्यावर पुन्हा बाबासाहेबांनी तो मुद्दा मगा मी सांगितला, तो सांगितला, मी वासरूच आहो असं म्हणून सिंग मोडू नका आणि त्या असणाऱ्या वासरात घुसू नका. मला काय माहीत, का माहीत नाही? पंचशील 22 प्रतिज्ञा कशा माहीत आहेत? आता सरांनी तो मुद्दा सांगितला वर्तन व्यवहाराचा, बाबासाहेबांचं उदाहरण देऊन. मी लाख डिग्र्या मिळवल्या, परंतु शिलाला महत्त्व आहे. हो ना, आहे ना. 20व्या हिस्साचं काय झालं आता? ते शिलात येत नाही का? ते वर्तनाचं शील कळलं पाहिजे. पंचशील 22 प्रतिज्ञामुळे शील कळलं पाहिजे. एक मुद्दा तुमच्या पुढे मांडतो आणि थांबतो. तुमची संमती असेल तर, ती संमती अशी की आपल्या प्रतिष्ठानद्वारा, आपल्या प्रतिष्ठानचं जे न्यायपत्र पेपर आहे, एकाएकानं आपल्या नोकरीचा अहवाल त्यात टाकावा. अडचण नसेल तर, अडचण नसेल तर, अडचण आहे. किती दिवस इकडून गोंजारू आपण, तिकडून गोंजारू आपण, तिकडून गोंजारू आपण, इकडून लाळ करा, इकडून गाल घुसा करा, इकडून बुढीचे बाल खायला द्या, तिकडून द्या. यानं तरी गोंजारल्या जाईल का, त्यानं तरी गोंजारल्या जाईल का, त्यानं तरी तयार होईल का? काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? काहीच तर प्रॉब्लेम दिसत नाही. सगळेच तर आपण त्यागी आहो. आपण जर या पद्धतीने चालू केलं ना कर्मचाऱ्यांनी, की मी खालीलप्रमाणे 35 वर्ष नोकरी केलेली आहे, या कमाईमध्ये, या 35 वर्षामध्ये एवढी कमाई केलेली आहे, बाबासाहेबांनी मला दिलेलं आहे, त्यापैकी आतापर्यंत 35 वर्षामध्ये मी असणाऱ्या समाजाला एवढं एवढं दान दिलेलं आहे. येऊ देऊ ना फळत आपण. काय प्रॉब्लेम आहे? ह्युमन बिईंग इज अ सोशल ॲनिमल. एवढं एवढं दान दिलेलं आहे. मला 10 लाख द्यायचे होते, मी आतापर्यंत 11 लाख दिलेले आहेत. प्रतिष्ठान 1 लाख देऊन टाकेल त्यांना रिटर्न. 10 लाख द्यायचे होते, 11 लाख दिले. तिथे तर म्हणावं लागेल ना कुठं कुठं दिले. आता कोण पावती ठेवते? नका ठेवू, पण सांगा ना. काय 35 एवढं विस्मरणात जातो का आपण? आपण आपल्या भाषणात सांगतो ना. मला तर 4थ्या वर्गापासून माझे विद्यार्थी मित्र आठवतात. सांगतो ना, मी सांगतो. 4थ्या वर्गापासून विद्यार्थी मित्र आठवतात मला, 3ऱ्या वर्गापासून आठवतात. मास्तरांचे नाव पाठ आहेत. मग या 35 वर्षात कोणाकोणाला काय दिलं हेच आठवत नाही का? आठवतंय.
सगळंच बाबासाहेबांचं आहे ना, आपलं काय आहे त्याच्यामध्ये? अंगावरचे कपडे बाबासाहेबांचे आहेत. जे खातो तो घास गाणं किती मस्त. मग ते आता कागदावर जर उतरलं, तुम्हाला नम्रपणे सांगतो मी, आपण 3-4% नोकरदार आहो. उरलेला 95% आपल्याला त्या न्यायपत्रामध्ये वेगळं पेज तयार करायला लागेल. मोलमजुरी करणारे 20-22चा हिशोब देणं चालू करणार आहेत माझ्या मित्रांनो, आपल्या पुढे आघाडीवर. ते म्हणतील तुम्हाला 1 लाख रुपये पगार होता, आम्हाला असणारा फक्त 7-8 हजार रुपये महिन्याचे भेटतात, त्याच्यातून आम्ही एवढा खर्च करतो. आणि म्हणून आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, तर प्रॉब्लेम नसावा हे. कारण आता कसं आहे माहीत आहे का, प्रवासाला प्रारंभ केल्यानंतर आपल्याला मोजावता लागेल ना की आपल्याला कोणत्या मुक्कामाला आता किती अंतर राहिलेलं आहे. आता याच्यावर चर्चा चर्वण खूप झालेली आहे ना, आपल्या 20वा हिस्सा. तर मग आता तो 20वा हिस्सा कसा आतापर्यंत कोणी दिलेला आहे, त्याच्या हिशोबाची मांडणी करायला हरकत नसावी. तर याच्यावर आपण चिंतन मनन करावं, याच्यावर आपण विचार मांडावेत. याच्यात काही इष्ट आहे का अनिष्ट आहे त्याची मांडणी करावी. त्याच्यासाठी 1 हप्ताभर आपण वेळ घेऊ, पुढच्या हप्त्यापर्यंत. बरं, विचार मांडलेच पाहिजे त्याच्यावर, असंही काही कंपल्शन नाही करू, नाही तर कोणी येणारच नाही. पण असं काही होत नाही, कारण आपण नेहमी म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असणारा आपला समाज अत्यंत आदर्श आहे. आपल्या समाजासारखा समाज बिलकुल या देशात फॅक्ट आहे, हे तर सायन्स आपण सांगून राहिलेलो. आणि फक्त त्यागाच्या बाबतीमध्ये आपल्याला धक्का मारायचा आहे. आणि हे आपल्याला सिद्ध करणारं हे ठिकाण आहे की त्याग करणाऱ्याला जीवनामध्ये कशाचीच कमतरता पडत नाही. प्रतिष्ठानमध्ये ज्या आपण हजारो लोकांनी जो त्याग केलेला आहे त्यांना कशाच प्रकारचा प्रॉब्लेम नाही येत माझ्या मित्रांनो. आला तर एका चुटकीसरची प्रतिष्ठान सॉल्व्ह करू शकतो. हे देखील त्यांना आपल्याला भरोसा द्यायचा आहे. फक्त एक आहे की आपली असणारी जीवनाची रियालिटी जी आहे त्या सौबकान एक लिखा. हे जर असलं तर खूप चांगलं होईल माझ्या मित्रांनो. कारण आपल्या पेपरमध्ये चित्र विचित्र दुसरं काही येतच नाही. करोडो रुपये जरी दिले तरी प्रतिगाम्याची असणारी जाहिरातीची एक ओळ देखील येत नाही. गेल्या 26 वर्षाचा रेकॉर्ड आहे. आणि म्हणून या आपल्या समाज न्यायपत्र वृत्तपत्रामध्ये काय छापलं पाहिजे त्याच्यातून झालेला या आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानचा बाबासाहेबांच्या विचारांच्या आधारावर झालेला जन्म आहे. नाहीतर तो वृत्तपत्र 1999च्या बुद्ध जयंतीच्या पर्वावर जो चालू झालेला आहे तो 2-3 महिन्यात बंद झाला असता. कारण अन्य पेपरमध्ये जे येते ते पेपरमध्ये थोडं छापल्या जाईल याच्यामध्ये समाज न्यायपत्रामध्ये. आणि म्हणून आपण बाबासाहेबांचा तळमळीनं अभ्यास करायला लागलो त्या पुस्तकं वाचून. आणि त्याच्यातून मग प्रतिष्ठानसारखी यंत्रणा या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये उभी झाली पाहिजे आपल्या समाजाची. तिथून जो आपला प्रारंभ झाला आहे मग 2000 पासून. तर म्हणून माझ्या मित्रांनो आपणास नम्र विनंती आहे की हा तोच तो विषय नाही आहे. प्रत्येक रविवारच्या बुद्धवंदनेमध्ये तोच तो विषय जो मांडला जातो तो नाही आहे. खरा विषय हा आहे बुद्धवंदनेचा, चिंतन सभेचा. काय चिंतन केलं आपण आतापर्यंत? 2008-9 पासून या चिंतन सभेला प्रारंभ केलेला आहे आपण. कल्पना करा, 2008-9 पासून एव्हरी संडे. मग या चिंतन सभेचं काही फलित तर काढलं पाहिजे ना आपण. आणि म्हणून हे फलित आहे त्याचं. आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासाची ही आपली पार्लमेंट आहे. आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासाचं हे केंद्रबिंदू आहे. मग सर्वांगीण विकासाला आपल्याला गती जर द्यायची असेल तर या वास्तववादी विचाराला आपण टच केला पाहिजे माझ्या मित्रांनो.
आणि म्हणून एवढंच या ठिकाणी सांगतो की समाज न्यायपत्रामध्ये 20व्या हिश्श्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी हिशोब देण्याची आवश्यकता आहे. नम्रपणे हिशोब देण्याची आवश्यकता आहे. थोडं चुकलं, सोशल सायन्स आहे, हे काय फिजिक्स केमिस्ट्री नाही आहे की ZN + H2SO4 = ZnSO4 + H2S. ते नाही आहे. 1 + 1 2 ते इकडे नाही आहे. थोडंसं इकडे फ्लक्च्युएशन आहे सोशल सायन्सेसमध्ये. तर 2-4-5% मिस्टेक होऊ शकते. 2-4-5% मिस्टेक होऊ शकते. मी प्रत्येक वर्षाला 10 पावत्या फाडत असू तर चुकून मी 12 लिहील. मी 10 पावत्या जयंतीच्या, व्याख्यानाच्या, प्रवचनाच्या, मोर्चाच्या वर्षातून 10 फाडत असू तर मी चुकून एखाद्या वेळेला, चुकून नाही पण 10च्या 15, 200च्या फाडल्या तर 500च्या आहे ना. देर इज अ स्कोप. काही हरकत नाही. समाज समजून घेणार आहे, कारण समाज हा न्यायाधीश आहे. आणि म्हणून एवढं चालते ना. म्हणजे काय होते माहिती आहे का, दूध पाणी पाणी होते. दूध पाणी पाणी होणं चळवळकर्त्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे माझ्या मित्रांनो. कारण हा सगळा डोलारा जो आहे का नाही, तुमच्या आपण समाजामध्ये जे काही करोडो लोक आहो, तर तळमळीनं काम करणाऱ्या हजारो लोकांच्या आधारेच चळवळ चालू असते. आणि म्हणून ते असणारे जे पिल्लर आहेत, जे फाउंडेशन आहे, ते समाजापुढे येते माझ्या मित्रांनो. आणि म्हणून याच्यावर आपण चिंतन मनन करूया. ही आपली चिंतन सभा आहे. त्याच्यावर साधक बाधक विचार मांडूया, नम्रतेनं मांडू. त्यात काही उणहिंस नाही आहे. त्याचे काही तोटे आहेत का बा, ते मांडण्यात यावे. त्याचे काही फायदे आहेत काय, ते मांडण्यात यावे. आणि त्याच्यातून मग आपण चिंतन मनन करून आउटपुट काढू. येस ऑर नो. आपलं सगळ्यांचं मत जर असं असेल की नो तर नो. आपलं सगळ्यांचं मत असं असेल की सर काही प्रॉब्लेम नाही तर काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येक वेळेला आपण असताना आपला पेपर मोठा आहे, मोठमोठे 4 पेजेस आहेत आपले. त्याचा 1 पेज आपल्या प्रत्येक हप्त्यामध्ये जाईल ना. समाजाला प्रेरणा देणारं ठरणार आहे. समाजाला प्रेरणा देणारं ठरणार आहे की अरे प्रतिष्ठान आहे, याच्यामध्ये समाजाला कळावं अशा प्रकारचा 20वा हिस्सा देण्याची जी काही तपशील आहे तो छापला जातो आहे. आणि म्हणून एवढाच मुद्दा मी या ठिकाणी मांडतो. आणि आता आपले प्रवीण जामनिक जे व्हिडिओवाले आहेत, जसं आता गवई या ठिकाणी व्हिडिओवाले आहेत, पण प्रवीण जामनिक अनमॅरिड होते. आज त्यांचं लग्न आहे उगव्याला. मला वाटते 12:30चा टाईम आहे. तर आपण 12:30पर्यंत पोचू, नाही तर 12:30 वाजतात 2. असं काही होणार नाही. कारण ते विज्ञानाच्या आधारावर असणारा व्हिडिओ चालवणारे आहेत. त्यांनी तशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं असावं की 12:30लाच लग्न लागणार आहे. होऊ शकते 10-15 मिनटं इकडे तिकडे होतील, काही भाग नाही. म्हणून तिकडे देखील आपल्याला जायचं आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम. पुनच्छा असणारे सत्कारमूर्ती सन्माननीय इंगळे साहेब, आमच्या इंगळेताई, त्यांचे असणारे 2 चिरंजीव, दोन्ही चिरंजीव इंजिनियर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित झालेलं घर आहे, एक शिक्षित आहे. आणि त्या पद्धतीनं त्यांची विचारांची बैठक देखील खूप पक्की आहे. तर मी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आदेशानुसार आपल्या कमाईचा 20वा भाग म्हणजे 100तले 5 रुपये हे जर पे बॅक टू सोसायटी म्हणजे आरक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर जी मंडळी आहे त्यांना जर इक्वॅलिटीमध्ये आणायचं असेल तर हा आदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणभोगी लोकांना दिला होता. आणि सातत्यानं आदरणीय प्राध्यापक भारसागळे सर जेव्हा आपल्याला मार्गदर्शन करतात त्याच्यामधून ह्या गोष्टीची माहिती आणि आवाहन सरांनी नेहमीच केलेलं आहे.
आणि सरांनी याच्या अगोदर कित्येकदा हे सुद्धा सांगितलं आहे की मोर्चे जे आहेत ते आता तहसील कार्यालयावर, ग्रामपंचायतच्या समोर किंवा पंचायत समितीसमोर किंवा कलेक्टर कार्यालयासमोर न जाता हे आपल्या आरक्षणभोगी लोकांच्या घरी गेले पाहिजेत की तुमच्या कमाईचा 20वा भाग, त्याचा हिस्सा काय आहे. कारण ज्याच्याकडे नोकरी गेली त्यांनी त्याचाच फक्त विकास, त्याच्या कुटुंबाचा विकास केलेला आहे, त्याचीच माडी झालेली आहे, त्याचेच अपार्टमेंट उभे राहिलेले आहेत, त्याचीच प्रॉपर्टी वाढलेली आहे. पण समाजाचं, त्याच्या भावा बहिणीचं जे आरक्षणाच्या बाहेर राहिलेले आहेत त्या घटकांचं सुद्धा त्यांनी उत्थान केलेलं नाही. त्यांचा विकासासाठी कोणतीही त्यांनी योजना अशी अंमलात आणलेली नाही की आपल्या भाऊबंधासुद्धा काही भलं झालं पाहिजे. कारण माझं जर भलं व्हावं असं मला वाटत असेल तर माझ्या बरोबरीचे जे आहे त्यांना जर पुढे घेऊन मी जाऊ शकलो तरच माझं भलं होईल, मला कोणी चांगलं म्हणेल, माझं नाव होईल. हा जो संदेश आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कमाईच्या 20व्या भागामधून हा दिलेला आहे. आणि आदरणीय प्राध्यापक भारसागळे सरांनी सुद्धा नेहमी आव्हान हेच केलेलं आहे की मोर्चे आता आरक्षणभोगी लोकांच्या घरावर गेले पाहिजेत. आजसुद्धा सरांनी आवाहन केलं की आपला जो समाज न्यायपत्र पेपर आहे जो सातत्यानं मागच्या 26 वर्षापासून प्रकाशित होत आहे, तर हा अतिशय आपल्याला प्रसिद्धीच्या झोताकडे नेणारा आणि समाजाभिमुख आपण किती आहो ह्याची एक प्रसिद्धी देणारा हा उपक्रम न्यायपत्र पेपरच्या माध्यमातून आपल्याला ही संधी चालून आलेली आहे अतिशय फुकटामध्ये की बाबासाहेबांचा मी अनुयायी किती आहो. तर आता खरी परीक्षा ही आपली राहणार आहे. थोड्या वेळापूर्वी सुभाष चौचार साहेबांनी आपल्या कमाईचा जो काही 20वा भाग येतो ते दर महिन्याला देतात. थोड्या वेळापूर्वी त्यांनी ते पाठवले. गायवट साहेबसुद्धा इथे बसणारी बरीच मंडळी आहे, माझे वडील आहेत. तर अशी बरीच मंडळी आहे की जी सातत्यानं दर महिन्याला तो 20वा भाग इथे देतात. तर हे आव्हान पाहू आता किती जणांना मानवते. धन्यवाद सर. आपण उपस्थित असणाऱ्यांना तर ते लागूच पडते, त्यामुळे पुढचा पेपर कदाचित ह्या हिशोबाने नावाने प्रकाशित होईल. यानंतर मी आज जो विचार प्रसारित झाला त्या विचारावर पुढच्या वेळेला आणखीही काही मतं येऊ शकतात आणि नंतर मग आपण हा उपक्रम आपण यशस्वीपणे राबवूया जेणेकरून आपल्या समाजाचा विकास होण्यासाठी हा विचार अतिशय उपयुक्त असा ठरेल. आणि प्रतिष्ठानच्या बाहेर असणारी मंडळीसुद्धा याच्यामध्ये प्रवाहित होऊन प्रकाश झोतात येईल आणि समाजाच्या उपयोगी असं हे काम सुरू होईल. धन्यवाद. यानंतर मी विचारमंचावर विराजमान ह्या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय तायडे साहेबांना विनंती करेन त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावं. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, संत कबीर, संत रोहिदास, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, शिवाजी महाराज, सुभेदार रामजी आंबेडकर, शाहू महाराज, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, अण्णाभाऊ साठे, राष्ट्रमाता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई या सर्व परिवर्तनवादी महामानवांना मी त्रिवार वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेच्या या भव्य बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये गेल्या 15-20 वर्षापासून सतत बुद्धवंदना, चिंतन सभा आणि सत्कार समारंभाचं आयोजन आपण करत असतो. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या प्रतिष्ठानचे शिल्पकार, साप्ताहिक समाज न्यायपत्राचे मुख्य संपादक, सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष आणि या प्रतिष्ठानचे जे सर्व प्रतिष्ठान आहेत त्याचे सगळे अध्यक्ष आदरणीय भारसागळे सर यांनी अनमोल या ठिकाणी विचार मांडले. गेल्या 20, 25, 50 वर्षापासून मला जे माहीत आहे, मी कॉलेज जीवनापासून अतिशय तनमन धनानं मी असं तडफदार नेतृत्व खरं मी बघितलं नाही. आणि ते तडप सरांनी त्यांच्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये जी आहे ते आज एवढं मोठं भव्य जे काम समाजाला अनुरूप असं या अकोला जिल्ह्यामध्ये शासनाचा एकही पैसा न घेता आपल्या बलबुत्यावर हे 150 कोटीपर्यंतचं काम झालेलं आहे. आणि स्वप्न 1000-2000 कोटीचं आहे, ते रास्त आहे आणि सहज आपण करू शकतो. परंतु आपण मनावर घेत नाही, कारण आजच्या चिंतनसभा आपल्या चिंतनसभा असतातच, आपण मनावर घेत नाही. कारण आपल्या इथं साजिद खान पठाण आमदार येऊन गेले, त्यांनी सांगितलं की आमच्या मुस्लिम समाजाचं
दरवर्षी 100 करोडच्या वर रक्कम ही त्यांच्या विहारात काय मुस्लिम मस्जिदमध्ये जाते. पण आमचं असं एवढं भव्य दिव्य सभागृह नाही, आम्ही कधी विचारतही नाही. माझ्या बंधूंनो, मुस्लिम समाज हा नोकरीत फार कमी आहे, 2% नोकरीत नाही आहे. पण हा समाज जर त्यांच्या मस्जिदला 100 कोटीच्या वर प्रत्येक जिल्ह्यातून, बघा प्रत्येक जिल्ह्यातून ही रक्कम जाते आणि प्रत्येक वर्षाला, हे बघा तुम्ही, हे अतिशय तुम्हाला सांगतो ते अनुकरणीय आहे. हिंदू मंडळी आपण पाहतो फावड्यानं नोटा ओढतात, आपली पेटी रिकामी असते. तुम्हाला सांगतो आपण नोकरीवर सगळ्यात जास्त. या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे मी काष्टराई महासंघाचा जिल्हाध्यक्ष राहिलो, 1000च्या वर आपले कर्मचारी आहेत. 1000च्या वर आपण जर ठरवलं ना तर 100 कोटी आपल्यासाठी काहीच नाही आहे. परंतु आपण सगळेच बाबासाहेब, मी बघतो कारण मी प्रत्येकाची चर्चा करतो, मला प्रत्यक्ष अनुभव आहे, मी रोजच त्याचं चिंतन करतो आणि मला खूप वाईटही वाटते की आदरणीय भारताकडे सर एवढं जीव तोडून, एवढं चिंतन करून, एवढं जे आपल्या सगळ्या समाजाला सांगतात, शिक्षितला सांगतात, मजुरांना सांगतात की तुम्ही तुमच्या 200 रुपयाचे 10 रुपये दिले पाहिजे. हा विचार जर आपण घेतला ना तर या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हजारो कोटीचं काम व्हायला काहीच वेळ लागत नाही. तुम्हाला सांगतो. आणि हे बाबासाहेबाचं स्वप्न आहे. बाबासाहेबाचं स्वप्न प्रत्यक्ष उतरायचं काम आदरणीय भारताकडे सर आपल्या पोट तिडकीतून आपल्याला सांगतात. आपण कमी लोक नाही आहो. या ठिकाणी बसलेले आपण जे 50-100 लोक आहो ना, हे कमीत कमी 1 लाखाचे लोक आहो. कारण मी बघितलं 3 भटांनी हा देश काबीज केला, सत्ता हातात घेतली. तुम्हाला सांगतो, मी रामदास पेठला राहत होतो. जर 3 लोक एवढं करतात तर आपण 100 लोक आपण काय करू शकतो. पण आपण मनावर घ्या. या चिंतन सभेमध्ये मी तुम्हाला एवढी कळकळीची विनंती करेन की सर पोट तिडकीनं, कारण 20,000च्या वर डेमो दिलेले आहेत आणि गरिबी अमाप आहे, आभाळ फाटलेला आहे. तुम्हाला सांगतो दारिद्र्यता आहे. आणि बाबासाहेब म्हणतात, बुद्ध म्हणतात की गरीब हा बुद्ध असू शकत नाही. हा विचार घेऊन जो आपल्या त्यागाचा संदेश आजच्या या अतिशय पोट तिडकीनं सरांनी दिला, मी सरांचं खरंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो. त्याचप्रमाणे या संस्थेचे सचिव माननीय अशोक इंगळे सर यांनी आपल्या प्रास्ताविकेमधून आपल्या प्रतिष्ठानची माहिती दिली, त्यांचासुद्धा आभार मानतो. आणि विशेषतः पोलीस डिपार्टमेंटमधून ज्यांचा आज आपण सेवानिवृत्तीचा सत्कार ठेवला ते माननीय सुनीलजी इंगळे साहेब PSI. आता यांना साहित्य फार मोठं मानतात. त्यांचं पाहिलं मी, त्यांची सुरुवात मी पाहिली, तडपदार माहिती आहे. तुम्हाला सांगतो या ठिकाणी पोलीस अधिकारी भरपूर अधिकारी आहेत. आमचे PT इंगळे साहेब आहेत, आमचे गायवड साहेब आहेत, जामनिक साहेब आहेत, तिकडे अवचार साहेब आहेत, अजूनही काही आहेत. एवढी तळप महावीर साहेब आहेत. हे एवढी तळप आपल्याजवळ आहे. तुम्हाला सांगतो की ज्यांनी देशाचं रक्षण केलं, समाजाचं रक्षण केलं, त्यांच्या नसानसामध्ये समाज आहे. तुम्हाला सांगतो अशी तळपदार मंडळी आपल्याजवळ आहे. आपण लात मारुती तर पाणी काढल्याशिवाय राहणार नाही, अशी तळपदार माणसं आहो. आणि म्हणून आपल्याला फक्त पेटवायचं आहे. जागृतीचा विस्तव आपण कधी विजू देता कामा नाही. बाबासाहेब म्हणतात, तुम्ही ऐका, बाबासाहेब जे सांगतात तेच आपण सांगतो. पण आम्ही एवढे बेमान झालो की आम्ही बाबासाहेबच ऐकत नाही, बुद्धाचंही ऐकत नाही. हो, बुद्ध विहारात गेलो पाहिजे. काल आमच्या महिला या एरियात फिरल्या घरोघरी की आपण आपलं मोठं 2.5-3 कोटीचं बुद्धविहार आहे. बाबासाहेबांचा बुद्धांचा संदेश आहे की आपण बुद्धविहार तुमचा वेळ सांगा. आम्हाला कुठे वेळ आहे, कशा आल्या तुम्ही? हो, घरात सुद्धा घेतलं नाही. मला सांगा, जय भीम असून त्यांनी घरात यांना या म्हटलं नाही, पाणी बाकीचं सोडा आणि आम्हाला वेळ नाही. आपल्या आजूबाजूच्या सगळ्या एरियात महिला काल फिरल्या. मला सांगा, आपण कुठं चाललो? आपण चाललो कुठं? बघा, हे लोक दुकानाचे गल्ले सोडून देतात आणि नमाजला एकावेळी लाखो लोक एका नमाजले पडतात. हिंदू लोकांचं तुम्ही पहा प्रयोजन, लाखो लोक असतात, करोडो 100 करोडचे कार्यक्रम असतात. तो काहीच सांगत नाही, ओम ओम करते आणि त्याच्यातून तथ्य काहीच नाही. ओ, बाबासाहेबांनी तुम्हाला जीवन दिलं ना. बाबासाहेब, आता आपण सगळा इतिहास पाहतो, आमच्या अंगावरचे कपडे आपले नाहीत हो, खाणंपिणं तर सोडा. आणि एवढं सगळं आपण बाबासाहेबांनी दिलं, बुद्धांनी दिलं, तरी आम्ही अजून त्यांचा विचार मनात घेत नाही, त्यांच्यानुसार वागत नाही. हे मला सांगा शोकांती आहे की नाही? आणि म्हणून माझ्या बांधवांनो, मी इंगळे साहेबांनी सत्काराला आपल्याला वेळ दिला. ते PSI पोलीस डिपार्टमेंटमधून सेवानिवृत्त झाले. आता त्यांनी काय वेदना भोगल्या त्या गडचिरोलीमध्ये हे आपण सगळे जाणतो. नाहीतर एवढ्या कमी वयात कोणी नोकरी सोडत नाही. आपल्या प्रत्येकच माणसाला काय त्रास आहे, कारण मला सगळी जाणीव आहे. कारण मी 28 संघटनेचा अध्यक्ष राहिलो आणि म्हणून प्रत्यक्षांचा मी मुख्यमंत्र्यापर्यंत लढा काय सगळं तुम्हाला माहीत आहे, म्हणून ते बोलत नाही कारण वेळ कमी आहे.
तर मला एक आनंद आहे की पोलीस डिपार्टमेंटची मंडळी, कारण पोलीसबद्दल लोकांचं मत फार वेगळं होतं, पण या ठिकाणी आमचे पी टी इंगळे साहेब यांनी सगळं रेकॉर्ड ब्रेक केलं. तुम्हाला सांगतो, एक समाज, त्यांच्या मागं घावट साहेब आले, त्यांच्या मागं अवचार साहेब आले, त्यांच्या मागं जामनिक साहेब, त्यांच्या मागं आता इंगळे साहेब आले. हा एक बलशाली समाज जो आहे, ज्यांनी रक्षण केलं हे बाबासाहेबांचे जे पाईक आहेत, मला खरंच गर्व आहे, अभिमान आहे. मी या सगळ्यांना सॅल्यूट मारतो तुम्हाला सांगतो. आणि आपण पेटत राहा, जोडत राहा, संघटन करत राहा अशी तुम्हाला विनंती करतो. कारण खूप आपण आभाळ फाटलं तुम्हाला सांगतो. कारण सरकार काय करून राहिलं, काय जातीवाद येऊन राहिला, काय बाबासाहेबांच्या संविधानाचे छेडखाण चालू आहे, आपण रोज आपल्या उघड्या डोळे पाहतो, काय अन्याय आहे तुम्हाला सांगतो. पण तरी आम्ही खातो झोपतो, हे बरोबर नाही. मी रामदास पेठेमध्ये राहत होतो, सेवानिवृत्त लोक घरोघरी त्या कृष्णाचं स्टिकर आणत. माझ्या ऑफिसमधला हेड अकाउंटंट जोशी, त्याला माहीत आहे की मी कट्टर विरोधक आहो, तरी 5 बामण घेऊन माझ्या घरी आला आणि त्या स्टिकरमधलं हे भाकाला तिकडे. मला त्याच्याबद्दल एकच घ्या की त्याची जिद्द बघा, की तो माणूस आपला नसताना सुद्धा माझ्या घरी त्यांनी हिंमत केली. मग आपण हिंमत का करत नाही? आपल्या मोठ्या आता सुभेदार रामजी आंबेडकर किती प्रतिष्ठान झाले सरांनी आज, म्हणजे हे खरं तर जेवढं शब्द कमी आहेत माझ्याजवळ. आणि म्हणून मी इंगळे साहेबांनी उत्तम विचार मांडले. असे धडपदार अधिकारी आज आपल्यासोबत आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, साहित्यिक आहेत. आणि हा विचार सरांनी आज सांगितलं की या देशातल्या कोणी विद्वानानं सांगितलं नाही हो, हे प्रतिष्ठान सांगत आहे. कारण भारताकडे सरांनी ते स्वतः झेललेलं आहे. कारण गरिबी कायले म्हणतात, आपण गरिबी तुम्ही सगळ्यांनाच पाहिली, कारण सगळे गरिबी आहेत. पण माझ्या माहितीप्रमाणे मला जो सरांच्याबद्दल माहिती आहे, एवढी गरिबी तुम्ही नक्कीच पाहिली नाही. की जेवणाची पण सोय नाही, पायात चप्पल नाही, नोकरीची ऑर्डर आली कपडे घालेले नाही. मला सांगा याच्यापेक्षा तुम्ही काय, आणि काय समाजाबद्दल एवढं मोठं ध्येय त्यांनी ठेवलं. आणि म्हणून मी इंगळे साहेबांचं, इंगळे सरांचं, आदरणीय भारतीय सरांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी इंगळेताई त्या उभ्या राहिल्या, त्यांनी जयभीम केला. त्यांनी बोलावं माझी खूप इच्छा होती, पण त्या नंतर बोलतील. त्याचप्रमाणे जामनिकताई, वरठेताई आणि या ठिकाणी आमच्या धम्मसंस्कार वर्गाच्या विद्यार्थिनी म्हणजे मॅडम भगत मॅडम, गवई मॅडम आणि आपले मुनमुन, आपण सर्वांनी वेळ दिला. त्याचप्रमाणे खंडेराव साहेब, पी टी इंगळे साहेब, तुषारजी खंडेरावनी चांगलं संचलन केलं. आज यूट्यूब चॅनल जे आपले, त्यांनी पत्रिका छापली. मला खूप आनंद वाटला की पहिली पत्रिका या प्रतिष्ठानावर लातूरचे बनसोडे साहेब आपले व्यायी आहेत, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर याचा प्रचार केला. अशा 3-4 पत्रिका, 5वी पत्रिका आपल्या प्रवीण जामनिक यांनी, एवढी सुंदर असं त्यांचं लग्न आहे उगव्याला, आणि आपण सगळे निमंत्रित आहोत. सगळ्यांना प्रतिष्ठानचा फोटो छापला, प्रतिष्ठान काय काय करून ते छापलं. आणि तिथं त्यांनी व्याख्यान ठेवलं. त्यांनी मला बोलून दाखवलं की सर, माझा जीव की प्राण आदरणीय भारताकडे सर आहेत, कारण भारताकडे सरांचं तिथं भाषण झालं पाहिजे, लग्न नंतर लागलं तरी चालेल. तुम्ही विचार करा, जेव्हा त्या काय याची गोष्ट आहे शिवाजीची, ते पहिलं लग्न कोंडाण्याचं, मग हे वाक्य प्रवीण जामनिकनं माझ्याजवळ उतरले. मला खरंच त्याचा अभिमान वाटला. आणि म्हणून मी आपल्या सगळ्या उपस्थितांचं, आता पांडे साहेबांनी विचार मांडले, जामनिक साहेब आहेत, मोड साहेब, मी नावं घेईन तर नावं राहतात, म्हणून मी सगळे जे नाव घेऊ शकतो, परंतु वेळ आपला जो कमी आहे. या ठिकाणी एक अनमोल अशी आपण रत्नाव बाबासाहेबांच्या फुलांच्या विचाराची आहो, आपण शिवसैनिक आहो. आपली जबाबदारी खूप मोठी आहे, आपण ही जबाबदारी सगळ्यांनी पाळावी. आणि या सत्काराला खंडेराव सर उपस्थित आहेत, त्यांचं मी या ठिकाणी आपल्या प्रतिष्ठानच्या वतीनं आभार मानतो. या ठिकाणी महावीर ताळे साहेबां, घावड साहेबां, उकडे साहेबां, नंतर तिकडे गजबे साहेबात, आपण सगळंच या ठिकाणी आहो. मला काही नावं येणार नाहीत, तर मी तुमचं सगळ्यांचा आभार मानतो. आणि माझ्या बंधूंना खरंच तुम्हाला सांगतो, खरंच झोप लागत नाही. आभार प्रश्न आता मी झालं, खरंच झोप लागत नाही की आमचे लोक एवढे का आम्ही मगरगट झालो, का आमचे दिवस विसरलो. बाबासाहेबांचा जे इतिहास विसरतात, इतिहास घडू शकत नाही. आणि तशीच अवस्था आम्हाला येऊन राहिली. आम्ही आमचा मागचा विचारच करत नाही. आणि म्हणून बंधूंनो, आपल्या कमाईचा 20वा हिस्सा जर आपण देतो तर आपले जे बांधव आहेत 95%, कारण तुम्ही झोपडपट्टीत जा, मलकापूरच्या 2 नंबरमध्ये मी नेहमी जातो, माझी मिसेस टीचर आहे, मी त्या गल्लीत मला काही सर्वेक्षण पाहतो. 1 मिनिट तुम्ही उभं नाही राहू शकत, 1 मिनिट. आदरणीय भारसाकडे सर त्या प्रचार आणि 2-2 तास त्याचं प्रचार करता. तुम्हाला सांगतो, तुम्ही 1 मिनिट उभं राहू शकत, एवढा तिथं गल्लीचं वास येते. त्या लोकांची उन्नती झाली पाहिजे, ते चांगल्या बंगल्यात आले पाहिजे. आणि आपल्या उत्पन्नातून, आपल्या त्यागातून जर त्यांचे घरं बनत असतील, त्यांच्या मुलाचं शिक्षण होत असेल, तर
तर एवढं मोठं काम मी कोणतंच नाही. हा बाबासाहेबांचा संदेश आहे, आपण सगळ्यांनी पुरा करावा एवढीच तुम्हाला विनंती करतो. आणि मी अध्यक्ष महोदयांच्या वतीनं हा कार्यक्रम संपला या ठिकाणी असं जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम. प्रेरणेने आले ते
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ एकीचे त्या बळाचे फळ मिळे अनंत सहकारी शेती करुणी ती उंच विनमान ती उंच विनमान भीमबाच्या प्रेरणेने साकारिले प्रतिष्ठान समाजावर अन्याय असे नित्याचीच बाब समाजावर अन्याय असे नित्याचीच बाब लांछन सर्वांसाठी कुणी विचारे ना जाब समता सैनिकांची फडी ही समाजाची शान ही समाजाची शान भीमबाच्या प्रेरणेने साकारिले प्रतिष्ठान सर्वांगीण विकासाची सर्वांगीण विकासाची दीर्घकालीन चळवळ स्वाभिमान जागवू स्वाभिमान जागवू त्याशी देऊनी बळ विनवितो बीटी तुम्हा त्या थोर आणि सान त्या थोर आणि सान भीमबाच्या प्रेरणेने आले ते आत्मभान भीमबाच्या प्रेरणेने आले ते आत्मभान ऊर्जा मिळाली आम्हा साकारिले प्रतिष्ठान साकारिले प्रतिष्ठान